ज्या टीम्स आहेत त्या भिवंडी नगरीतून आलेल्या आहेत. 5 संघ भिवंडीचे क्वालिफाय झालेले आहेत सुपर 8 साठी आणि आता 6वा देखील होणार आहे, कारण दोन्ही भिवंडीचेच संघ या शेवटच्या मॅच मध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. भिवंडीचं क्रिकेट जबरदस्त आहे, यातील मात्र शंका नाहीये, कारण धडाकेबाज चषकामध्ये देखील आपण बघितलं तिकडे देखील जे सेमीफायनलिस्ट संघ होते त्यामध्ये देखील 3 संघ हे भिवंडीचे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि भिवंडीच्याच कारिवली संघानं तिकडे बाजी मारली होती. मागचे 2 पर्व देखील धडाकेबाज चषकाचे भिवंडीमध्येच आलेले आहेत. गोरसई बी असेल, पोगाव संघ असेल, हे विजेते संघ राहिलेले आहेत आणि मोठा दबदबा या टेनिस क्रिकेटच्या पटलावर भिवंडीचा जरूर पाहायला मिळतोय. मात्र इतर ठिकाणी देखील जबरदस्त क्रिकेट खेळलं जातं आणि विशेषतः पालघरचं क्रिकेट त्यातल्या त्यात अतिशय बहारदार. आतापर्यंत मुख्य स्पर्धेमध्ये जे संघ खेळणार आहेत ते संघ याप्रमाणे असतील: वाकळण, पेठ, बामणडोंगरी, धाकटी डहाणू, माहुलगाव, गोरसई बी, कासार वडवली, उत्तन, वडवली बी, दारावे आणि गोठेकर. 11 संघ झालेले आहेत. 5 संघ अजून कोणते असतील त्याचा उलगडा उद्या बराचसा होईल आपल्याला. आणि अर्थातच पाहू शकाल पारितोषिक रक्कम 13 लाख रुपये ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये प्रथम क्रमांकासाठी आणि द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 7 लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. आयकॉन प्लेअरला देखील 4 व्हीलर आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आणि ग्रामीण खेळाडूंना देखील 4 व्हीलर दिली जाणार आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी 2 व्हीलर बाईक्स दिल्या जातील. वळ्यात मॅचच्या दिशेनं पहिला बॉल घेऊन गोलंदाज करेश मात्रे. सुपर शॉट बॅकफुटला जात असताना काढलाय बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. अक्षय मडवीच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. जबरदस्त सुरुवात. वाईड ऑफ स्टंप जागा दिली होती अक्षयला आणि त्या जागेचा फायदा अक्षय मडवीने घेतला. आणि या हंगामामध्ये मी त्याच्यासाठी म्हटलं होतं की जो अक्षय मडवीचा जो रिदम होता का की 2 वर्षा आधीचा तो रिदम जर पुन्हा एकदा आला तर नो डाऊट दिवे टीम आणि जो स्टार्ट मिळवण्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न सॉल्व्ह होईल आणि तो झालाय देखील. अक्षय मडवी आता जबरदस्त बॅटिंग करतोय आणि अशाच खेळींसाठी तर अक्षयला ओळखलं देखील जातं. चांगल्या टचमध्ये आहे, फक्त मोठी इनिंग्स त्याच्याकडून त्याला दाखवावी लागणार आहे आपल्या टीमसाठी. चांगला बॉल यावेळेला यॉर्कर लेंथवर टाकला, अगदी गोलंदाजाच्या दिशेनंच बॉलला तटवलं होतं. येतोय डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार लागला, तदनंतर फिल्डिंगमध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळाला आहे. डीप कव्हरमध्ये आता फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. ऑन साईडला एक खेळाडू बाउंड्री लाईनवर डीप मिड विकेट. पॉवर पेचं षटक आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला भरपूर वेट दिली आहे, स्लॅश केलाय बॉल, पाठवलाय पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा चौकार. तेच राहिलं की अक्षय मडवीला जर तुम्ही जागा द्याल तर बॉलला कशी जागा दाखवायची ते अक्षयला येतं. आणि आणखीन एक जबरदस्त फटका त्याचा बॅटमधनं आला. आणि दिवे क्रिकेट जर आपण पाहिलं तर आजच्या डेटला फार वेगाने प्रोग्रेस करत आहे आणि त्यामागे अजय सर ही देखील गोष्ट राखली की यंगस्टर्सवरती नेहमीच फार मोठा विश्वास या गावच्या क्रिकेटने दाखवला. कारण करम पाटील असेल, त्यामध्ये कुणाल पाटील असेल, आज जतीनला आपण पाहिलं. या युवा खेळाडूंना नेहमीच प्रमोट करण्याचं काम आणि त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम दिवे क्रिकेटने केलं. याच दरम्यान आणखी एक चांगला फटका. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला धाडलंय. येतोय तिसरा चौकार या पहिल्या षटकामध्ये अक्षय मडवीच्या बॅटमधून. अक्षय मडवी अगदी पहिल्या षटकापासून त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे. तिसरा चौकार त्याचा बॅटमधनं येतोय. समोर करेश मात्रे सारखा एक अनुभवी आणि एक जबरदस्त खेळाडू जरूर आहे, पण या क्षणाला करेशचा अगेन्स्ट आपल्या टीमला एक चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी अक्षय मडवीच्या खांद्यांवरती आणि ती जबाबदारी तो पार पाडतोय. खरं तर मागच्या मॅचमध्ये करेशनं चांगला मारा केला होता, तब्बल 3 गडी बाद केले होते. पण या मॅचमध्ये खरपूस समाचार त्याचा घेतला जात आहे. अक्षयकडून स्विंग केला ऑन साईडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल. 6 धावांसाठी षटकार. मडवीचा बॅटमधनं हा लाजवाब फटका. काय बॅटिंग करतो अक्षय मडवी. आणि याच खरं तर अशा प्रकारे बॅटिंग करण्यासाठी तर इतके दिवस मेहनत सुरू होती. कारण मित्रांनो, चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवस झेलावेही लागतात. संघर्षाच्या काळामध्ये दटून निडरपणे उभंही राहावं लागतं. आणि या सीझनमध्ये भरपूर साऱ्या खराब मॅचेस, भरपूर साऱ्या खराब स्पर्धा पाकल्या, पण कधी माघार नाही घेतला. प्रत्येकी मॅचमध्ये खेळायचा आणि प्रयत्न करायचा की आज मला माझा बेस्ट द्यायचा. आणि अखेरता ज्या अक्षय मडवीला आपण ओळखायचो तो खेळ आता अक्षय दाखवतोय. काय लाजवाब सुरुवात आपल्या टीमला मिळून दिली आहे. संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होत असते आणि तो भरपूर संघर्ष त्याने पाहिलेला आहे, संघर्ष केलेला आहे आणि आता मात्र बरसतोय. 3 चौकार 1 षटकार. पहिल्या 5 बॉल्समध्ये धावसंख्या बिनबाद 18. फ्लाइंग स्टार्ट दिवे टीमसाठी. आणखी एक उडवायचा होता, परंतु यावेळेला थोडासा संत गतीनं टाकला गेलेला बॉल. बॅटची थोडीशी आतली कडा लागली आहे
ग्राउंडेड फटका सिंगल मात्र मिळणार आहे आणि याचबरोबर पहिलं खर्चिक षटक समाप्त झालंय. धावसंख्या बिनबाद 19. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे संघ. फर्स्ट ओव्हर 19 धावा आला आणि जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मिळाला टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे टीमला. आणि अजूनही येत्या 5 षटकांचा खेळ अजय सर बाकी. आणि आपण पाहिलंय की 6 ओव्हरची जेव्हा मॅच असते ना स्टार्ट चांगला झाला बट देन तुम्हाला सातत्य राखायचं अजून आहे कारण 5 ओव्हर आहेत आणि त्याचमुळे भातवड टीमला देखील ठाऊक आहे की एखादं असं षटक ज्यामध्ये कमी रन्स 1 ते 2 विकेट जर आल्या तर आपला कमबॅक इथनं होण्याची शक्यता नक्कीच. त्यामुळे आता स्ट्रॅटेजीज बनवल्या जातात भातवड बी टीमकडून. क्रिकेट आहे 6-6 षटकांची एकतर मॅच आहे. विशेषतः हे ग्रामीणचे जे संघ खेळतात बहुतेक ज्या स्पर्धा होतात तिकडे 4-4 5-5 षटकांचे सामने असतात. 6-6 षटकांचे सामने असलेल्या स्पर्धा फार क्वचित आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण धमाका बिग बॅश क्वालिफायर्स आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. आणखी काही स्पर्धा आहेत परंतु फार कमी स्पर्धा असतात. पण 4-4 5-5 षटकांचे सामने खेळण्याची सवय असते आणि त्यामुळेच कुठेतरी त्या माइंडसेटने देखील बऱ्याचदा खेळाडू खेळत असतात. पण इकडे थोडासा माइंडसेट तुम्हाला वेगळा ठेवावा लागतो आणि 6 षटकांची मॅच असल्यामुळे तुम्हाला तुमच्यावर जरी वार झाला असला तरी पलटवार करण्याची संधी असते आणि आता मात्र पलटवार गोलंदाजांना करावा लागणार आहे. दुसऱ्या 6 षटकासाठी ओव्हरच्या खरं तर अजय सर 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुमचा टेम्परामेंट तुमचा पेशन लेवल तुम्ही क्रीजवरती किती वेळ उभं राहू शकता तुम्ही संयम किती बाळगता आणि जेव्हा चॅलेंजेस येतात तेव्हा तुम्ही शांतरित्या कशा प्रकारे त्याचं सोल्युशन काढता हे तुमचे टेस्ट असतात 6 ओव्हरच्या मॅचमध्ये. गोलंदाजीसाठी क्रिश नाईकला आणलं गेलेलं आहे. मागच्या मॅचमध्ये अंडर प्रेशर शेवटचं षटक त्याला दिलं होतं. मोठी जबाबदारी सोपवली गेली होती आणि मात्र तेथे त्याने सामना जिंकून दिला. आणि येस कारण त्या मॅचमध्ये देखील दोन्ही बाजूंनी दबाव होता बट त्या परिस्थितीमध्ये या युवा गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आणि तिथे भातबड बी टीमने बाजी मारली. अक्षयला स्टार्ट मिळाला आणि आता अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती आगे. दुसरं षटक क्रिश आला आणि क्रिसचा पगलाच बॉल पाठवला मडवीने बाउंड्री लाईनचा बाहेर. पोल अँड पॉवरफुल सिक्सर. अफलातून बॅटिंग करतोय अक्षय मडवी. मागच्या मॅचमध्ये देखील त्याला स्टार्ट चांगला मिळाला होता. 2 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले होते परंतु तदनंतर तो लगेच माघारी देखील परतला होता आणि स्वतःशी थोडासा नाराज देखील होता कारण त्याला माहिती आहे ते खेळपट्टी फलंदाजांसाठी कुठेतरी नंदनवन आहे. परिस्थिती देखील चांगली आहे बॅटरसाठी. मोठी इनिंग्स खेळण्याची संधी त्याने गमावली होती परंतु आता ह्या इनिंग्समध्ये मोठी इनिंग्स खेळण्याचा त्याचा प्रयत्न दिसतोय आणि अक्षरशः चेंडूंवर तुटून पडलाय सुरुवातीपासूनच. लाजवाब बॅटिंग षटकार आला अगदी पगलाच बॉलवरती सिक्सरने सुरुवात या ओव्हरची. लोवर फुल टॉस ड्राईव्ह गॅप मध्ये हा की बॉल चाललाय डीप कव्हरला जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे आणि सध्याचा घडीला जोगी बॉल अक्षयच्या टप्प्यामध्ये जोगी बॉल येतो तिथे कार्यक्रम झाला. आणखीन एक लाजवाब फटका 4. अक्षय मडवी थांबण्याचं नाव घेत नाहीये. सुसाट सुटलाय. झंझावात खऱ्या अर्थानं अक्षय मडवीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर ड्राईव्ह होता हा अगदी गॅपमधून. डीप एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही प्रोटेक्शन नाहीये आणि फिल्डर्सकडे कुठलाही चान्स नव्हता. षटकारानंतर चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार 1 षटकार. या ओव्हरमध्ये आधी षटकार तदनंतर चौकार आणि आता फुल लेंथ बॉल बॅटचा टोला लागला फिल्डर येत्या डीप मिड विकेटचं. आणि खरं तर अजय सर एक गोष्ट आहे की जेव्हा आपण ॲज अ बॉलर पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतो तेव्हा तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं की जे 2 फिल्डर जे आपण डीपमध्ये ठेवले ते कुठे आहेत आणि त्यांना प्लेमध्ये आणण्यासाठी आपल्याला कुठे बॉल टाकायला हवा याही गोष्टी मॅटर करतात. बट या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत जे 2 बॉल टाकले ते त्याप्रमाणे नव्हते. हा बॉल टाकलाय जरूर. आणि वाऱ्याचा वेग देखील बघा. ऑफ साईडकडून ऑन साईडकडे बऱ्याचदा विकेट कीपरकडून गोलंदाजाच्या दिशेनं देखील वारे वाहत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी वाऱ्याच्या विरुद्ध देखील बऱ्याचदा गोलंदाजी करावी लागते. ते एक फार मोठं चॅलेंज आता गोलंदाजांसमोर आहे आणि त्याहीमुळे कदाचित आपल्याला चेंडूंचा वेग थोडासा कमी होताना दिसतोय. बॉलर ज्या वेगानं टाकण्याचा प्रयत्न करतायत कदाचित तेवढ्या वेगानं बॅटरपर्यंत बॉल पोचत नाहीये आणि त्यासाठीच फलंदाजांसाठी देखील थोडंसं इझी झालेलं आहे. परंतु परिस्थितीशी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. चांगली गोलंदाजी करावी लागेल. येस एक्झॅक्टली. आता स्लो वन होता वाईड ऑफ ऑफ स्टंप हा फुल लेंथ बॉल होता. गती कमी केली होती. डॉट बॉल दरम्यान येतो आणि स्पेशली 70-70 ब्रँडचे चेंडू आगे लगा तो 6 आणि आत्तापर्यंत जोगी बॅटर करतात प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळला तो बॉल फक्त बाउंड्री लाईनचा बाहेरच गेला. तुमचं टायमिंग चांगलं असेल योग्य ताकदीचा वापर तुम्ही केलेला असेल तर कितीही लांब बाउंड्रीज असू द्यात 70-70चा बॉल असला की तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणार. नेक्स्ट बॉल आता गती कमी बट ओळखलं लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चालला आता डीप कव्हरला पाठलाग सुरू आहे आणि अखेरता आता बॉल फील्ड झालाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो येतोय तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती
या रन्स 3. कौतुक करावं लागेल फिल्डरचं. खूप चांगला एफर्ट तिथे पाहायला मिळाला. आउटफील्ड फास्ट आहे इकडे कोणगावमध्ये. 2 खेळाडू होते, तुषार आणि उमेश नाईक. तुषारनं बॉल आत ढकलला, त्यानंतर उमेशनं बॉल उचलला आणि फेकला. मात्र तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स देखील दाखवले फलंदाजांनी. 3 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. संघाची धावसंख्या वेगानं वाढते 33 या आकड्यावर. 33 विदाउट लॉस. आणि एकदा वाचवली आपल्या टीमसाठी. 3 मिळतील आणि 3चा साग्याने स्कोर कार्ड आता 33 ऑन द बोर्ड. 33 धावा स्कोर कार्ड वरती आणि अजूनही काही चेंडू या ओव्हरमध्ये बाकी. अक्षय स्ट्रायकिंग एंड वरती आणि इथे दरम्यान आता फसवलं. सफलता मिळेल क्रिशला. झटका हा लागला पगला. बॅटर बाद झाला अक्षय मडवी. बट जबरदस्त सुरुवात त्याने आपल्या टीमला मिळवून दिली. अवघ्या 10 चेंडूंमध्ये 30 धाव्यांची ही जबरदस्त खेळी अक्षय मडवीची आणि अवघ्या 33 धाव्यांवरती हा पगला झटका लागला टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीमला. कमबॅक अखेर गोलंदाजाकडून पाहायला मिळालं. क्रिशनं पहिली विकेट आपल्या टीमला मिळवून दिली आणि लेग कटरचा वापर या अगोदर देखील आपण बघितला होता. एक डॉट बॉल त्यांनी टाकला होता. हा देखील लेग कटर होता. थोडासा दूर देखील टाकला होता. फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होता. बाद होऊन माघारी परतावं लागतंय अक्षयला, परंतु खूप चांगला खेळला. 10 बॉल्समध्ये 30 धावा. 300च्या स्ट्राईक रेटनं धावा त्याने जोडल्या आणि संघाला जी गरज होती वेगवान सुरुवातीची, खऱ्या अर्थानं ती सुरुवात त्याने मिळवून दिलेली आहे. आणि खरं तर धुमाल सर नेहमीच अक्षय मडवीसाठी म्हणतात की 0 मिनिटात कमाल. बट कमी वेळेमध्ये कमाल त्याने जरूर केला. कारण 300च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 10 चेंडूमध्ये 30 धावा आणि एक्सप्लोजिव्ह स्टार्ट हवा होता आणि तो स्टार्ट त्याने मिळवून दिला. यस, घंटों का काम मिनटों में करते हैं और वही किया उन्होंने. पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या 33 रन 1 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज सागर भोईर. बैटिंग ऑर्डर में सागर को प्रमोट किया गया है. पिछले मुकाबले में रनों का पीछा कर रही थी विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम जय हनुमान सरवली के विरुद्ध, और सागर भोईर आए थे 5वें नंबर पर. 2 बेहतरीन शॉट्स खेले उन्होंने. 2 छक्के जड़कर उस मैच को फिनिश किया. इस मैच में एक अलग प्रकार की चुनौती है. अलग टीम भी है सामने और पहले आपको बल्लेबाजी करनी है. एक लक्ष्य आपको सेट करना है. शुरुआत अच्छी मिली है, उसको भी देखते हुए मेरे ख्याल से सागर को थोड़ा सा ऊपर भेजा गया है ताकि जो प्लॅटफॉर्म बना है उसका फायदा उठाए सागर. एक्झॅक्टली हाच उद्देश नक्कीच असू शकतो. कारण आता दिवे टीमला देखील टाऊक या स्टार्ट होता स्टार्ट मिळाला आणि आता यात नंतर फक्त आपल्याला एक्सेलरेटरवरती पायच द्यायचं आणि त्यामुळे सागरला पाठवलं क्रमांक 3 वरती. आज के दिन का यह आखिरी मुकाबला है. जीतने वाली टीम सुपर 8 में पहुंचेगी. एक तरफ दिवे, केवनी दिवे और दूसरी तरफ भादवड़ बी. भादवड़ के कैप्टन ने टॉस जीता, पहले गेंदबाजी चुनी, लेकिन पावर प्ले में गेंदबाजी जैसे कहीं ना कहीं कैप्टन ने सोचा था वैसी तो नहीं हुई है. करेश आक्रमण जारी रखते हुए थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद वेट करते हुए हल्के हाथों से कट किया है. पूरी तरह से गैप में निकाल नहीं पाए, लेकिन सिंगल जरूर मिलेगा कुणाल को. कुणाल पहुंचे हैं 4 पर और सागर भोईर जो कि अभी अभी क्रीज पर पहुंचे हैं पहली बार स्ट्राइक पर इस मैच में. करिश मात्री का दूसरा ओवर है. ये काफ़ी इंपॉर्टेंट ओवर होने वाला है. करिश को भी हम देखते हैं कि विकेटें चटकाते हैं. पहले ओवर में ज़रूर उतने कामयाब साबित नहीं हुए, लेकिन इस ओवर में उम्मीद वही है कि विकेट चटकाएंगे. यहाँ पर मौका बनाया है उन्होंने. गेंद हवा में, फील्डर दौड़ते हुए कैप्टन, लेकिन नहीं पहुंच पाए. थोड़े से लड़खड़ा गए. जब दौड़ना शुरू किया हल्के से वो लड़खड़ा गए. वही एक वजह रही कि गेंद तक पहुंच नहीं पाए मुकेश मते और बाल बाल बच गए सागर. 2 रन कंप्लीट. आणि यस, जेव्हा स्टार्ट तिथे मुकेशने घेतला तेव्हा एका क्षणाला ते थांबले आणि त्याचमुळे असं वाटलं की झेल ड्रॉप होण्याची शक्यता आहे आणि तेच घडलं तिथे. इस तरह के मौके आपको बार बार कहाँ पर मिलते हैं बैटर को आउट करने के. जो भी मौके मिलेंगे उनको बनाने का प्रयास करना होगा. इस बार ताकत जो की है स्ट्रोक में और अब की बार कोई मौका नहीं फील्डर के पास. शानदार सिक्सर. जबरदस्त फटका. मी तेच म्हटलं ना की स्टार्ट जो हवा होता तो मिळाला आणि त्याचमुळे आता फक्त ॲक्सेलरेटरवरती पाय द्यायचा आणि जीवनदान देखील मिळालं या आधीचा बॉलवरती सागर भोईरला आणि त्याचा फायदा तो घेतोय. जबरदस्त फटका. पगला षटकार आला सागरचा बॅटमधनं. पिछले मैच में जतिन पाटिल वन डाउन खेलने के लिए आए थे और एक लंबी पारी खेली थी, तो शायद थोड़ी सी थकान भी हो सकती है. वो भी एक कारण हो सकता है कि इस मैच में सागर को थोड़ा सा ऊपर भेजा गया है और उसका फायदा होता हुआ इस बार स्लैश किया पॉइंट को क्लियर करते हुए. फील्डर पीछा कर रहे हैं. एफर्ट तो अच्छा है लेकिन नहीं रोक पाए फील्डर. 4 रन.
रन्स येतात आणि सध्या सगळी रन बनत नाहीयेत, रन्स वाहत आहेत असंही आपण म्हणूया. कारण ज्या गतीने रन्स येतात प्रत्येकी ओव्हरमध्ये मोठे फटके, बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे स्कोर कार्ड देखील आता वेगाने पुढे चाललाय. 4च्या साह्याने टीम टोटल आता जर आपण पाहिली तर 46 ऑन द बोर्ड. दबाव पूर्णपणे फिल्डिंग टीमवरती. विकेट या क्षणाला हवे टीम भातवड बीला, अन्यथा रणगती थांबवणं ही गोष्ट फार अवघड होणार आहे. देखिए इस ओवर की शुरुआत में कहीं ना कहीं विकेट टू विकेट गेंदबाजी करने का प्रयास कर रहे थे करेश, लेकिन जैसे ही वो बड़ा हिट आया उसके बाद थोड़ा दूर रखने की कोशिश की. फुल लेंथ अपील और आउट. बल्ले का एज लगा, विकेट कीपर ने लपक लिया है कैच. एक महत्वपूर्ण सफलता करेश मात्रे के खाते में. सागर भोईर आउट. विकेट मिळाली आणि हेच तर मी सांगत होतो की विकेट येईल तर रणगतीवरती ब्रेक लावला जाऊ शकतो आणि महत्त्वाची विकेट काढली आहे बॉलर करेश म्हात्रेने. आणि दरम्यान जर आपण पाहिलं अजूनही या ओव्हरमध्ये एका चेंडूचा खेळ आय थिंक सो बाकी आहे आणि यात नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. सो 12th मॅन आपण आताच पाणी घेऊन रेडी राहा. 3 षटकांचा खेळ जसा समाप्त होईल तसा 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक राहणार आहे. सागर भोईर का इंटेंट काफी क्लियर था कि हर गेंद पर प्रहार करना है, हालांकि लंबा नहीं खेल पाए. 4 गेंदों में बनाए 12 रन. टीम का स्कोर 46, 2 विकेटों के नुकसान पर. आणि खरं तर दिवे टीम जर आपण पाहिली सध्या सगळी जो स्टार्ट राखला आणि ज्या प्रकारे सुरुवात अक्षयने मिळवून दिली त्यानंतर एक छोटासा कॅमिओ आपण पाहिला सागर भोईरचा आणि सध्या सगळे ते स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहेत आणि त्यामुळे खुश देखील आहेत. आणि खरं तर दिवेचा 11 खेळाडू त्यानंतर 12वा एक 13वा देखील आपल्या मंचावरती आहे, तो देखील खुश आहे कारण खेळ चांगला चाललाय. फिलहाल तो खुश पूरा गांव रहेगा दिवे, जिस तरह की सिचुएशन है उनकी. लेकिन क्रिकेट के खेल में सिचुएशंस बदलने में ज़्यादा वक्त लगता नहीं है. विकेट प्राप्त कर चुके हैं करेश. नए बैटर जतिन पाटिल, पिछले मैच के हीरो, फुलर लेन पर, लेकिन इस बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए दिशा इन गेंद. स्कोर आगे बढ़ता हुआ 47. तो यहाँ से मुझे लगता है कि वो 90 का आंकड़ा कहीं ना कहीं बल्लेबाजों के जहन में चल रहा होगा और बड़ा टोटल चाहिए भी, क्योंकि विपक्षी टीम के पास भी तो धुआंधार बल्लेबाज है. एक से बढ़कर एक बैटर्स है. पहले मैच में उन्होंने 88 रन बनाए थे. आणि तेच राहिलं वेगाने रन सोबत. अच्छे नियंत्रण के साथ गेंद को खेला है. डिप स्क्वायर लेग पर पुल करते हुए सिंगल मिलेगा इस आखिरी गेंद पर और इसके साथ ही तीसरे ओवर का खेल समाप्त. ठीक 16 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाती हुई विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए. कुल रन संख्या 48, 2 विकेटों के नुकसान पर और वक्त हो चला है ड्रिंक्स ब्रेक का. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 48. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे. आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ राखला. अजय सर, जो तुम्ही उल्लेख केला की 90+ टोटल कर तर या परिस्थितीमधनं बनवायला हवं ज्या प्रकारे स्टार्ट मिळाला दिवे टीमला. आणि महत्त्वाची गोष्ट ही देखील राखली की बॅटिंग क्रमामध्ये डेप्थ आहे. अजूनही सागर पाटील असतील, सूरज असतील, त्यांचं येणं बाकी आहे आणि आजच्या डेटला तर करम पाटील देखील चांगली बॅटिंग करतात. त्यामुळे इथनं आता जबाबदारी या दोन्ही बॅटर्सवरती आहे की ॲक्सिलरेट करायचं, मोठ्या फटक्यांसाठी जायचं. बट ऑन दी अदर हँड जर आपण विचार केला तर फिल्डिंग टीमसाठी भरपूर सारे प्रश्न आहेत. ऑन स्क्रीन आपल्याला 70 कस्टमाइज बॅट्स पाहायला मिळतात. बिलीव्ह अँड अचीव, लगातो 6 आणि आज भरपूर सारे षटकार आपण पाकलेले देखील आहेत. या स्पर्धेमध्ये देखील 70 ब्रँडचे चेंडूही आपण पाकलेत आणि येत्या 17 मार्चपासून 22 मार्चपर्यंत पाहायला विसरू नका. प्रत्येकी ग्रामीण टीमचं स्वप्न आहे की एकदा तरी आपल्याला संधी मिळायला हवी ग्रामीण धमाका बिग बॅश खेळण्याची. आणि ती स्पर्धा येत्या 17 मार्चपासून 22 मार्चपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव भिवंडी येथे पाहायला विसरू नका. कारण संपूर्ण ग्रामीण क्रिकेटमधली सर्वात मोठी इनामी राशी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. क्रमांक 1 13 लाख रोख रक्कम, त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक 7 लाख रोख रक्कम आणि तसेच आयकॉन प्लेयरसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कार, तसेच ग्रामीण खेळाडूसाठी देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कार. अलग ही क्रेज है इस टूर्नामेंट की. ग्रामीण क्रिकेट, उसमें ऑल इंडिया ओपन के 2 आइकॉन प्लेयर्स हर टीम में रहते हैं. उस वजह से एक अलग ही चार्म इस टूर्नामेंट में रहता है. ओवर नंबर 4 की शुरुआत होने जा रही है. ड्रिंक्स ब्रेक के बाद खेल शुरू होता हुआ क्रिश नाईक आक्रमण जारी रखते हुए. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 48 वरती आहे. क्रिशवरती विश्वास दाखवला. लोक फुल टॉस होता, समोरच्या दिशेनं फटका लॉंग ऑनला फिल्डर आहे. बॉल फुल केला जातोय. सिंगल मिळेल आणि सिंगलचा साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 49 ऑन द बोर्ड. कुणाल पाटील ग्राउंडमध्ये अजय सर, आणि नुकताच पनवेलला जी स्पर्धा झाली केवाले गावामध्ये तिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक त्याने मिळवली. त्याच्या कारकिर्दीमधली पहिली बाईक आणि त्या स्पर्धेची चॅम्पियन टीम देखील गावदेवी दिवे टीमच होती.
आणि या खेळाडूचा खरं तर त्या विजयामध्ये फार मोठा वाटा होता. आणि इथेही तशाच काही अपेक्षा त्याच्याकडनं नक्कीच. अपेक्षांचा उल्लेख आपण केला. उडवलाय बॉल, फिल्डर डीप कव्हरला येतात, कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट, कुणाल पाटीलची विकेट काढली आहे. बॉलर क्रिशने झटका आता फार मोठा लागलाय, धक्का लागलाय. हा तिसरा टीम दिवेला. अच्छा कैच वहां पर तुषार मौजूद थे डीप में और हवा के विरुद्ध खेला हुआ स्ट्रोक था। यही स्ट्रोक शायद हवा के साथ होता तो ये गेंद कैरी भी हो सकती थी बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन हवा के विरुद्ध जब आप खेलते हो तो फिर हवा का अवरोध आपको मिल जाता है। बैकफुट पर जाकर गेंद को हैमर किया था उन्होंने, हवा में खेल बैठे और डीप एक्स्ट्रा कवर के स्थान पर वहां पर बहुत अच्छा कैच तुषार द्वारा। कुणाल पाटिल बैक टू डगआउट, ज्यादा कुछ कर नहीं पाए, सिर्फ 4 रन बनाए। आणि अनऑर्थोडॉक्स फटके खेळण्यासाठी कुणाला ओळखलं देखील जातं आणि त्यामध्ये त्याला महारत हासेल जरूर आहे. बट इथे हवेचा विरुद्ध दिशेने खेळण्याचा तो प्रयत्न झाला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ टाइम्स वारा ज्या दिशेने आहे ना त्याचा ॲडव्हान्टेज असतो. त्या दिशेने जेव्हा तुम्ही फटका खेळता तेव्हा वाऱ्याच्या प्रवाहावरती बॉल देखील ट्रॅव्हल होतो. पण विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे मी फिल्डरचंही कौतुक करेन की त्यांनी देखील पूर्णपणे लक्ष ठेवलं, प्रॉपर जज केलं आणि एक चांगली कॅच तिथे पकडली. और देखिए जब खुला मैदान होता है, हवाएं बहती है तो बॉलर्स के लिए काफ़ी चैलेंजिंग रहता तो है, लेकिन ऐसा नहीं कि वो बहती हुई हवाएं जो है वो केवल बैट्समैन के लिए ही लाभदायी हो, बॉलर भी उसका फ़ायदा उठा सकते हैं। कई बार वो हवा के साथ भी गेंद थोड़ी बहुत हिलती है, स्विंग होती है, लेकिन वो कंट्रोल आपके पास होना चाहिए। और हवा के विरुद्ध खेलने पर आप जब मजबूर करते हो बैटर को, तो वहाँ पर आपको सफलता मिलने के चांसेस होते हैं। आणि खरं तर आता कुणालचा विकेट नंतर आता भादवड टीमकडे देखील संधी आहे की रन गतीवरती ब्रेक लावण्याचा आता प्रयत्न नक्कीच होऊ शकतो. सागर पाटील आता आलेत क्रमांक 5 वरती आणि येत्या क्षणी फ्रंट फुटवरनं पुल लॉंग ऑन, जबरदस्त कॅच कॅप्टन तिथे होते, मतेने पकडली कॅच, महत्वाची विकेट. बॅक टू बॅक आता धक्के लागले दिवे टीमला. बॅटर सागर आलेत आणि सागर आता जातील देखील. काफी ताकतवर प्रहार किया था लेकिन फ्लैट शॉट था, ये फ्लैट बैटेड शॉट था। लॉन्ग ऑन की जानिब तेज दौड़ते हुए आए थे मुकेश मते और एक हाथ में गेंद फंस गई। उन्होंने कोशिश तो दोनों हाथों से की थी लेकिन एक हाथ से वो कैच लपका है और कैच लपका गया है, ये इंपॉर्टेंट चीज़ है। जब कैच छूटता है तो उस पर ज़्यादा चर्चा होती है, कैच जब आप पकड़ते हो तो फिर उतनी ज़्यादा शायद चर्चा नहीं होती है। विकेट मिलता हुआ एक और, सागर ने किया निराश, खाता भी नहीं खोल पाए। म्हणून तर आपण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतो की तुमच्या सुरुवातीपेक्षा तुम्ही फिनिश कसं करता ते जास्त मॅटर करतं. आणि सुरुवात जबरदस्त होती. पहिल्या 3 षटकांचा खेळ नो डाऊट पूर्णपणे बॅटिंग टीमच्या नावावरती होता, डॉमिनेटिंग बॅटिंग राखली. पण या ओव्हरमध्ये बॉलर क्रिशने बॅक टू बॅक 2 झटके दिलेत आणि ही ती संधी आहे बादवड बी टीमकडे की इथनं आता रणगतीवरती पॉज लावला जाऊ शकतो. एक कमी टोटलवरती इथनं रिस्ट्रिक्ट केलं जाऊ शकतं. हैट्रिक पर है गेंदबाज कृष्णा एक, उनके पिछली 4 गेंदों में उन्होंने 3 विकेट चटकाए हैं। पिछले ओवर की अंतिम गेंद पर भी उनको विकेट मिला था। इस ओवर की पहली गेंद पर सिंगल, उसके बाद बैक टू बैक विकेट्स। हैट्रिक गेंद का सामना करते हुए सूरज। हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक बॉल आला निर्धाव. म्हणून तर मी याआधी उल्लेख केला जेव्हा जतीन या आधीच्या सामन्यामध्ये बॅटिंग जेव्हा करत होता, मी म्हटलंच होतं एज इट जस्ट अ नंबर. क्रिकेटमध्ये तुमच्या वयाला नव्हे तर तुम्ही ते केलेल्या कार्यांना, तुम्ही केलेल्या खेळाला महत्त्व असतं. आणि आज एकूण एक अजय सर युवा खेळाडू सर्व इम्प्रेस करतात आणि याही सामन्यामध्ये क्रिशला पहा, यंग टॅलेंटेड प्लेयर आणि अगदी प्रेशर भऱ्या स्थितीमध्ये त्याने आज चांगली बॉलिंग केली. और बहुत बड़ा लर्निंग कर्व उनके लिए ये टूर्नामेंट, ये बड़ा प्लेटफॉर्म है उनके जैसे युवा खिलाड़ियों के लिए। आता ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटचा टोलाच लागला, डीप मिड विकेटला फिल्डर येतात, बॉल फील्ड झाला, डबलला चान्स घेतला जाणार नाहीये. या ओव्हरमध्ये 2 सफलता, हे षटक पूर्णपणे भादवड बी टीमसाठी चांगले लागले. कमबॅक ओव्हर आणि अजूनही या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहे, शेवटचा एक. 50 रन पूरे हुए हैं इस सिंगल के चलते। बड़ी ही चतुराई भरी गेंदबाजी, लेंथ में बहुत अच्छा परिवर्तन कर रहे हैं, गति में पिछली गेंद पर हल्का सा बदलाव किया था उन्होंने और अभी तक काफ़ी सफल ओवर। पहले ओवर में कुछ रन्स भी पड़े थे लेकिन ये तो होने वाला है। 6-6 ओवर का मैच, यहाँ पर कंडीशंस बल्लेबाजों के लिए अच्छी है तो आपकी परीक्षा तो होने वाली है और जहाँ पर आपकी परीक्षा होती है वहाँ पर आप अच्छा कार्य करते हो तो फिर लोग भी याद रखते हैं। आता बॉल उडवला, फ्लॅट चालला, लॉंग ऑफ. करेश हे काय केलं या क्षणाला, अगदी ॲक्सिलरेटर वरती पाय जरूर टाकला करेशने, बट ब्रेक दाबायला विसरला आणि त्याचमुळे झाली गडबड आणि या अंतिम बॉल वरती मिळतील या रन्स 4. बहुत ही साधारण स्तर का उनका जजमेंट रहा है। एक बिल्कुल आसान सा कैच होने वाला था ये,
लेकिन काफी आगे निकल गए और जब रियलाइज किया तब तो काफी देर हो चुकी थी। फिर कोई मौका नहीं था, गेंद उनके सिर के ऊपर से बाउंस पर बाउंड्री लाइन के बाहर। एक और विकेट यहाँ पर मिल सकती थी कृष नाइक को, लेकिन क्या गजब की गेंदबाजी की है इस युवा होनहार गेंदबाज ने। काफी प्रभावित किया कृष नाइक ने। 2 ओवर में कुल मिलाकर 20 रन देकर 3 सफलताएं उनके खाते में। 4 ओवर का खेल समाप्त हुआ, रन संख्या 54, विकेट गिरे हैं 4। आणि खरं तर अजय सर जर आपण पाहिलं तर ही जर कॅच पकडली असती करेशने 4 तर वाचल्याच असत्या, पण ही जतीनची विकेट होती आणि आता जतीन जर येते 12 चेंडू खेळला तर नो डाऊट त्याचा बॅटमधनं आपल्याला 3 ते 4 चांगले फटके नक्कीच येताना पाहायला मिळूच शकतात। यहाँ से जितने भी रन्स बनाएंगे जतिन वो चुभेंगे, खासतौर पर करिश म्हात्रे को। शायद उनको गेंद पूरी तरह से दिखी नहीं थी, कंप्लीटली लॉस्ट कर गए गेंद को। और जब रियलाइज किया तो फिर कहीं ना कहीं हताशा उनके चेहरे पर नजर आई। एक तो इनफॉर्म बैटर है जतिन, पिछले मैच में क्या खेले हैं, 34 रनों की मैच जिताऊ पारी, रनों का पीछा करते हुए सरवली के विरुद्ध। अंडर प्रेशर बहुत अच्छी बैटिंग उन्होंने की है। नेवर लेकर प्रशांत, प्रशांत गांगुर्डे, स्लोवर डिलीवरी, मिस टाइम स्ट्रोक। क्या गेंदबाज पहुंच पाएंगे? जहां पहुंचे लेकिन कैच नहीं कर पाए। ये मुश्किल अवसर उसको लगभग आसान बना ही दिया था, क्योंकि अच्छी पोजीशन में आ गए थे, दोनों हाथों में गिरी थी गेंद, लेकिन हथेलियों में रख नहीं पाए। कैच ड्रॉप आणि प्रशांत आला आणि पहिल्याच बॉलवरती विकेटही मिळू शकली, चान्स डिफिकल्ट होता अजय सर, बट ते रागले ना की जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असता तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकणं आणि एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून तुम्हाला 50% चान्सला 100मध्ये कन्वर्ट करणं ही गोष्टी नेहमीच मॅटर करते आणि कॅच व्हायला हवी होती। गलतियों की गुंजाइश ज्यादा रहती नहीं है इस तरह के टूर्नामेंट्स में। फिर से गेंद हवा में है, एक और मिस हिट, लेकिन अब की बार नो मैंस लैंड में, शॉर्ट कवर में कोई खिलाड़ी नहीं है और इससे पहले कि फील किया जाता 1 रन लेने का अवसर वहां पर बैटर के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ 57 रन, 4 विकेटों के नुकसान पर। 3 ओवर में 48 थे, 16 का करंट रन रेट था उस वक्त, लेकिन अब उसमें गिरावट आ गई है। देखिए करंट रन रेट 13.15 का है, इसको और क्या नीचे लेकर आ सकते हैं गेंदबाज आखिरी ओवर तक। आणि म्हणून मी उल्लेखही केला की क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या सुरुवातीपेक्षा हे जास्त मॅटर करतं की तुम्ही फिनिश कसं करता। 3 ओव्हरपर्यंत 16चा करंट रन रेट होता आणि तोच करंट रन रेट आता 13 वरती येऊन पोहोचला। इस बार बैट्समैन ऑफ स्टंप के बाहर निकले थे, उसको देखते हुए जानबूझकर और थोड़ा दूर रखा। डीआरएस की मांग करते हुए बल्लेबाज बैट का फेस खोलते हुए उसको दिशा दिखाना चाहते थे, बैट पर तो नहीं ले पाए, लेकिन उनको लगता है कि ये वाइड बॉल है। अंपायर के फैसले को चैलेंज करते हुए बल्लेबाज जतिन पाटिल, लेकिन बहुत सूझबूझ भरी गेंदबाजी अभी तक तो देखने को मिली है प्रशांत द्वारा। पिछला ओवर कृष नाइक का, क्या जबरदस्त गेंदबाजी की उन्होंने। इट्स अ फेयर डिलीवरी। 2 रिव्यू आपके पास रहते हैं, ऐसे में 5वां ओवर चल रहा है तो जरूर बनता तो था रिव्यू, लेकिन नाकामयाब। प्रशांत राइट आर्म राउंड द विकेट, इस बार उछाल दिया गेंद को, झन्नाटेदार शॉट, 6 रन। लाजवाब फटका आणि त्याचमुळे मी म्हटलं ना की करेशकडून जी मिस्टेक झाली ती किती त्रास देईल आणि आता सुरुवात झाली आहे। जतीनचा बॅटमधनं हा लाजवाब फटका येतोय, षटकार आला, शफल झाला, अगदी त्याला ठाऊकच होतं की वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ बॉल येऊ शकतो आणि रेडीज होता या बॉलसाठी आणि जसा बॉल तिथे पडला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट थेट डीप मिड विकेटला क्लिअर केलं। षटकार येतो आणि 6चा 6 याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 63 वरती, माफी सुद्धा। देखिए कल अंतिम दिन है इस टूर्नामेंट का और कल का जो पहला मैच है मानकोली बनाम कोनगांव, दोनों टीमों को 9 बजे सुबह यहाँ पर रिपोर्ट करना है और उसके बाद दूसरा मुकाबला वडुनगर बनाम वेहले, तीसरा मैच खारबाव और इस मैच की विजेता टीम के बीच में रहेगा। कौन बनाती हुई गेंद दिशाई ने वाइड घोषित करते हुए अंपायर, एक बड़ा हिट आया है, उसके बाद दिशा पर थोड़ा सा कंट्रोल रख नहीं पाए और अब बॉलर ने रिव्यू की मांग की है, बॉलिंग साइड का रिव्यू आणि चेक केलं जाईल। बट खरं तर जर आपण पाहिलं तर यावेळेला जतीन ज्या प्रकारे बॅटिंग करतो, मी आधीही सांगितलं की जेव्हा अंतिम 12 बॉलचा खेळ बाकी राहिला मी उल्लेखही केला की जतीन जर खेळला तर 3 ते 4 चांगले फटके येऊ शकतात, एक तर आला
आणि त्याचमुळे या बॅटरचा महत्त्वाचा निर्णय आला. इट्स अ वाईट बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. दोनों टीमों ने एक एक रिव्यू गवा दिया है। कल का चौथा मैच जो रहेगा वो अर्नाला वर्सेस सातपाटी, पालघर की दोनों भी टीमें आपस में टकराने वाली है। कल उनका दिन रहा था, कल बहुत ही बेहतरीन प्रदर्शन अर्नाला टीम का और सातपाटी टीम का रहा था। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 64, 64 रन। पांचवें ओवर का खेल इस समय प्रगति पर। प्रशांत गांगुर्डे गेंदबाजी करते हुए, उनके सामने जतिन पाटिल। फुल टॉस है, इस बार घुमाया लॉन्ग लेग की दिशा में, कोई खिलाड़ी नहीं और होता तो भी कुछ फर्क नहीं पड़ता। मैक्सिमम 6 रन। लाजवाब बॅटिंग, फुल टॉस होता आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतला बॅटर जतीन पाटीलने. यावेळेस देखील रेडी होता. फुल टॉस बॉल पॅनवरती आणि थेट पाठवला लॉंग लेगचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक षटकार. 4 मोठ्या फटक्यांचा उल्लेख केला होता, 2 तर आलेत आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला या 6च्या सागेने. टीम टोटल आता 70 वरती. आणि चर्चा आपण अगदी स्टार्ट पासून करत होतो की जी सुरुवात अक्षयने मिळवून दिली, त्यानंतर आपण उल्लेखही केला होता की 90+ टोटल होऊ शकतं का, आणि त्याच दिशेने वाटचाल ही सुरू आहे. आणि म्हणून आता मी म्हणेन की करेजने जी मिस्टेक तिथे केली, ती मिस्टेक आता कुठेतरी 20-25 धाव्यांचा फटका टीम भादवड बीला देऊन जाणार. एक क्रिकेट खिलाड़ी होने के नाते आपको जहनी तौर पर भी काफ़ी मजबूत रहना पड़ता है। ये शारीरिक जितना खेल है उतना ही मानसिक भी है। जब लाइन में एरर होता है तो फिर आप लाइन पर फोकस करते हो, लेंथ खराब हो जाती है। खोद कर निकाला हेलीकॉप्टर और फील्डर के ऊपर से डीप मिड विकेट की दिशा में एक और छक्का, लगातार तीसरा सिक्सर। जतिन पाटिल ऑन फायर। जबरदस्त बॅटिंग. आज खरं तर जितके युवा आजच्या दिवसामध्ये खेळले, प्रत्येकी ग्रामीण टीममधनं सर्वांनी इम्प्रेस केलं, पण त्यामध्ये सर्वोत्तम खेळ आतापर्यंत जतीन पाटील दिवे यांचा पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उडवला आणि लँडिंग थेट झाली आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. लाजवाब बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. कारण मंच देखील फार मोठा आहे आणि या मोठ्या मंचवरती हा मोठा पंच जतीन पाटीलचा षटकार आला आणि अशा प्रकारे आता खेळही दरम्यान समाप्त झाला. 5 ओव्हरचा अखेरता 76, लॉस ऑफ 4 विकेट. टीम विहान एंटरप्राइजेस, गावदेवी दिवे आणि आणखीन 1 ओव्हरचा खेळ आता बाकी राखला या पकला 17 मध्ये. जतिन पाटिल ये खिलाड़ी काफ़ी खास है। आपने देखा कि उन्होंने 2 ऐसी गेंदों पर छक्के जड़े हैं जो ऑलमोस्ट यॉर्कर लेन पर रखी गई थी, और उन्होंने क्या किया कि क्रीज में थोड़ा सा पीछे चले गए थे, जिस वजह से कहीं ना कहीं वो जो यॉर्कर लेंथ पर गेंद आ रही थी वो उनके बैट के बिल्कुल नीचे उनको मिल रही थी। एक तो हेलीकॉप्टर भी उड़ाया, तो कहीं ना कहीं हाफ वाली में लेना ऐसी गेंदों पर ये बहुत बड़ी कला है, इतना आसान नहीं होता है। प्रशांत की शुरुआत अच्छी थी, पहली 3 गेंदों पर सिर्फ 3 रन दिए थे, लेकिन आखिर की 3 गेंदों पर 19 रन खर्च किए। कुल मिलाकर 22 रन वाला ओवर प्रशांत का रहा। 5 ओवर के बाद 76 रन 4 विकेटों के नुकसान पर टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे। और अब आखिरी ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज तुषार जोशी। आणि तुम्ही उल्लेख केला मानसिकरित्या मजबूत राहण्याचं, कारण खेळ आहे, चुका होणार आहे, चॅलेंजेस येणार आहेत, बट ॲज अ प्लेअर तुम्ही त्यांना फेस कसं करता, मिस्टेक झाल्यानंतर तुम्ही इम्प्रूव्हमेंट किती लवकर आणता, तीही गोष्ट महत्वाची राहते. तुषारचा पहिलाच बॉल खेचला ऑन साइडला, स्लॉट मध्ये होता आणि पाठवला या प्लॉटचा बाहेर. भोईरचा बॅटमन येतोय षटकार. सूरज भोईर ज़्यादातर अपने तेज़ तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन जब ऐसे मौके मिलते हैं बैटिंग करने के तो फिर वहाँ पर भी पीछे नहीं रहते, वहाँ पर भी जौहर दिखाते हैं। स्क्वेयर ऑफ द विकेट ऑन साइड में उठाकर खेला था, हवाएं तेज़ बह रही है और बल्लेबाजों की रणनीति स्पष्ट है। ऑन साइड में बड़े हिट्स जड़ने हैं, थोड़ा सा मिस हिट भी होता है तो शायद बाउंड्री के बाहर जा सकता है, कारण वाऱ्याचा प्रवाह देखील त्याच दिशेने आहे. आता बॅटचा टोला लागलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत मुकेश मते. बॉल फील्ड झालाय, डबलला चान्स घेतली गेली आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट देखील जबरदस्त पाहायला मिळाली. 2 कंप्लीट स्कोर का या डबलचा साग्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 84 ऑन द बोर्ड. देखिए वाइड लाइन की जो गेंद थी उसको भी ऑन साइड में ही घसीटने का प्रयास किया बैटर ने। तो वातावरण का, आबो हवा का जरूर टेनिस बॉल क्रिकेट के खेल में प्रभाव पड़ता है, यहाँ तक कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी ये चीज़ें कई बार हम देखते हैं। आणि खरं तर एका गोष्टीचा उल्लेख या बॉल नंतर नक्कीच मी करेन. आता वाईड यॉर्कर टाकायचा होता, लाईन खराब, लेंथ प्रॉपर होती अजय सर, बट लाईन मध्ये गडबड झाली, एक्स्ट्रा मिळेल. तुषार कोशिश कर रहे हैं कि बल्लेबाज के आर्क से थोड़ा सा दूर ही रखे, लेकिन कंट्रोल दिखाना पड़ेगा। अभी तक 2 गेंदों में 9 रन खर्च किए हैं, रन संख्या 85।
कारण यावेळेला जेही चेंडू आर्कमध्ये पडतात ते पार्कमध्येच जातात. हेच घडलं आतापर्यंत या इनिंगमध्ये. आता फिरवलाय बॉल कटरचा वापर केला, पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. रिव्ह्यूची मागणी आता करण्यात येत आहे. हा निर्धाव चेंडू असेल. डॉट बॉल दरम्यान येतो आणि काही चर्चा. पहले शायद रिव्यू लेना चाहते थे, लेकिन फिर कहीं ना कहीं समझा कि ये तो बहुत अंदर से गुजरी थी, लेकिन अच्छी लेग कटर थी। ओह, एक और बढ़िया गेंद। इस बार सीधी गेंद थी, लेकिन बराबर पॉपिंग क्रीज में टप्पा, बल्ले के नीचे से गुजर गई सीधे विकेट कीपर के पास। एक और डॉट डिलीवरी। महत्वाचे हे चेंडू आहेत, कारण डेथ ओव्हरमध्ये एक बॉलर कडनं याच अपेक्षा असतात की विकेट नाकी मिळाली हरकत नाही आहे, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आले पाहिजेत. आणि जर आपण गेले 2 चेंडू पाकले तर ते निर्धाव आलेत. आणि सध्या सागडीला जर आपण पाहिलं तर सूरज भोईर नॉट आउट केली त्या 12 वरती, बट जतीनने बनवलं इंडिव्हिज्युअली 24. त्याची जबरदस्त खेळी आतापर्यंत लागली आहे. प्लॅन मिस आणि आता रन घेण्याचा प्रयत्न, रनआउटची शक्यता. आणि दरम्यान जर आपण पाहिलं या अंतिम बॉलवरती देखील एक गेंद अभी भी बची हुई है, लेकिन पिछली 3 गेंदें कमाल की गेंदबाजी देखने को मिली है। अच्छी वापसी की है तुषार ने। पहली गेंद पर सिक्सर, फिर डबल बना था, उसके बाद एक वाइड गेंद की थी, लेकिन फिर वो लेग कटर जैसे ही डाली वहां से वो रिदम में नजर आए हैं। और ये भी लेग कटर थी, लेकिन इस बार लाइन काफी अलग थी, ऑफ स्टंप के करीब रखा था, वहां से गेंद को बाहर की तरफ निकाला। बैट्समैन को पूरी तरह से छकाया, रन मिलना बहुत मुश्किल था, कोशिश की बल्लेबाजों ने, लेकिन रन आउट होते हुए जतिन पाटिल। 24 रनों की शानदार पारी खेली, मात्र 7 गेंदों में 3 छक्के जड़े और 1 चौका। बट अजय सर, जर आपण विचार केला या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली. पहिल्या 2 चेंडूंवरती 9 धावा, बट देन त्यात नंतरचे 3 चेंडू एकही धाव आली नाहीये, प्लस जतीनची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि आता असेल या इनिंग मधला हा शेवटचा बॉल आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रसाद पाटील. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर आहे 85. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. प्रसाद पाटीलने इन स्टाईल हे पहिलं सत्र समाप्त केलं. अंतिम बॉलवरती आलाय षटकार आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग सुपर हिट लागली, कारण टोटल रन्स बनवण्यात आला या फर्स्ट हाफमध्ये 91 आणि 92चा मॅमथ टोटल सेट केला विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीमने अगेंस्ट टीम आयन्स 11 जय दुर्गा भातवड़ बी. आज के दिन के खेल का सबसे बड़ा टीम टोटल 91 फॉर 5। अंतिम गेंद पर थोड़े से लालच में आ गए गेंदबाज, ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे बल्लेबाज, तो कहीं ना कहीं स्टंप्स उड़ाने का प्रयास था पैरों के पीछे से, लेकिन जबरदस्त संपर्क था गेंद और बल्ले के बीच में। अच्छा पिकअप शॉट और सिक्सर लगाकर पारी का खात्मा किया है प्रसाद ने। हैप्पी एंडिंग। बड़ा टोटल 91 और 92 रनों की चुनौती 6 ओवर्स में यह मुकाबला जीतने के लिए आयन्स 11 जय दुर्गा भादवड़ बी के समक्ष। बड़ा टोटल जरूर है, मजबूत स्कोर है, लेकिन क्या ये महफूज रहेगा या नहीं, ये तो आने वाले 6 ओवर्स ही हमें बताएंगे। मैच आधा ही खत्म हुआ है, आधा अभी बाकी है, और मैच को यहाँ से पूरा करने के लिए कमेंट्री बॉक्स में हम कर रहे हैं बदलाव। आगे की आवाज़ें रहेंगी चंदू शेट्टी सर और उनके साथ सुभाष धुमाल सर की। खूप खूप धन्यवाद अजय गरज सर, धन्यवाद विशाल पाटील। सायंकाळी सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आज स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिव्य विपक्ष आयन्स 11 जय दुर्गा भादवड़ बी या दोन संघामध्ये। देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, लेकिन 70-70 ग्रामीण बिग बैश की ये सुहानी शाम आप सभी के नाम।
साई स्पोर्ट्स खारबाव संघाने या दुपारच्या सत्रापर्यंत चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. 2 सामने त्या संघाने जिंकलेले आहेत आणि हा सामना देखील खूपच महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही संघ आपण पाहतो विहान इंटरप्राइजेस गावदेवी दिवे आणि आयन्स 11 जयदुर्गा भादवडपी या दोन्ही संघाने देखील एक एक सामना जिंकलेला आहे आणि हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईन होत आहेत व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टी सर. वेलकम चंदू शेट्टी सर, आपलं देखील कॉम बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. भारतीय टेनिस क्रिकेटमधील ग्रामीण संघासाठीची सगळ्यात मोठी स्पर्धा ग्रामीण धमाका बिग बॅश वरुणेश पाटील फाउंडेशन 70-70 स्पोर्टची ही स्पर्धा आणि आता या वर्षीच्या क्वालिफाईंग मॅचेस म्हणजे याच्यात जो जिंकणार त्यातल्या 4 टीम क्वालिफाय होणार आहेत आणि ऑलरेडी 12 तिकडे गेलेले आहेत आणि त्याच्यासाठीची सुद्धा एवढी चुरस की 32 टीम आपण खेळवल्या, परंतु जवळपास शुभमकडे 60-65 टीमची नोंदणी केली गेली होती की आम्हाला खेळायची आहे स्पर्धा आणि त्यातून 32 आपण निवडल्या आणि 32मधून आता अंतिम 8मध्ये जाण्यासाठीची लढत पाहायला मिळते. ऑलरेडी 7 टीम गेलेल्या आहेत, 2 पालघरच्या आहेत, 5 भिवंडीच्या आहेत आणि 6वी सुद्धा भिवंडीचीच जाणार आहे, कारण दोन्ही टीम भिवंडीच्या आहेत. विजयासाठी धावांचं लक्ष 92 आहे. सुभाष धुमाळ सर काय म्हणाल? मॅच माझं आताही हेच म्हणणं आहे की मॅच ऑन ठेवण्यासाठी पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर का पुन्हा एकदा तेच सांगेल कुठेतरी 30 रन बनल्या अलीकडे किंवा पलीकडे 30च्या मॅच ही सुद्धा बनू शकते. अगदी बरोबर, कारण आपण पाहतो पॉवरफुल षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना मॅक्झिमाइज करावी लागेल 2 षटके आणि ती पॉवरप्लेचे 2 षटके जर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने पाहायला मिळालेले तर कदाचित ह्या धावा देखील चेस होऊ शकतात. मागील सामन्यामध्ये एकूण धावा देखील चेस होताना अगदी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. एक थोडासा की फॅक्टर दिवे संघाच्या बाजूने आहे, तो म्हणजे त्यांचा गोलंदाजी. परंतु पॉवर प्ले आणि करेश किंवा ज्या पद्धतीची भादवड टीम सध्याच्या घडीला खेळते त्यांनी सपाटा लावल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा, त्याच्यामुळे आपण भादवडला देखील काही कमी लेखू शकणार नाही आहे आणि त्याच्यामुळे पॉवर प्ले खूप महत्त्वाचा असेल. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी येत आहेत जय तुरे, एका बाजूला करेश म्हात्रे आणि जोडीला प्रशांत गांगुडे. ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. पहिली ओव्हर महत्त्वाची मॅच असणार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना ग्रामीण धमाका बिग बॅश खेळायची हे स्वप्न 32 संघांनी पाहिलं आणि त्यातील 4 टीम मात्र अंतिम 16मध्ये जातील. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, तिकडनं थोडासा बॉल फिरला, यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला, डॉट बॉल आलाय. सुरुवात डॉट बॉलने केली आहे जय तुरे यांनी, परंतु करेश यांची एक वेगळी स्ट्रेंथ आहे. एक मोठे खेळाडू आहेत आणि बरीच वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर आपल्या टीमची आपल्या गावाची भादवड बीची धुरा असणार आहे बॅटिंगच्या स्वरूपामध्ये. कोणगावचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हणजे वर्षात सगळ्यात जास्त टुर्नामेंट होणारं क्रीडांगण यावेळेला समोर खेचलाय. स्ट्रोक हो, एक क्षणी असं वाटलं ज्यावेळेला बॉल कनेक्ट झाला की आता 6 जाईल आणि तो सुद्धा खूप लांब जाईल, परंतु कदाचित असं वाटलं की वाऱ्याने बॉल पुन्हा आतमध्ये आलाय की काय आणि पहिल्याच बॉलवर या बॉलवर मात्र मोठी विकेट आली आहे. क्या बात आहे, नक्कीच वा भाई वा. आपण पाहतोय धावा इथे मिळाली नाही 6, कारण आपण पाहतो षटकाचं रूपांतर इथे मध्ये झेलामध्ये करताना एक सूरज सर असताना गेला असला जात असला तरी मात्र हा केवणीचा सूरज आपण पाहतोय इथे मात्र चांगला झेल पकडताना. जय तुरेला यश मिळत आहे पहिल्या 2 बॉलवर. बिग ब्लो आपण पाहतो भादवड 20 संघाला खूप मोठा हादरा करेश मात्रेच्या रूपाने. करेश माघारी जड अंत करणारे कोणतेही फलंदाज ज्या वेळेला लवकर बाद होतो जड अंत करणारेच बाहेर येत असतो, ते माघारी परत आहेत, परंतु कुणाला तरी त्यांची जागा घ्यावी लागेल कारण ही संधी आहे. ग्रामीण धमाका बिग बॅशच्या मुख्य ड्रॉमध्ये जाण्यासाठी तुम्हाला आज खेळावंच लागणार आहे. कोणतेही कारण इकडे देता येणार नाही तुम्हाला. ज्याला संधी मिळेल त्याने तुटून पडा, बॉलरला, फिल्डरला, बॅटरला, ज्याला संधी मिळेल त्याने तुटून पडायचं.
कारण लक्ष खूप मोठं आहे, या तब्बल 92 धावांचं लक्ष आहे. आणि ज्यावेळी तुमच्या संघाला धोका, मग तुम्ही बिंदास ठोका, इथे या बिंदास ठोकावे लागेल. अमोल तरे बॅटिंगसाठी आहेत. आल्या पहिल्याच बॉलवर टक असा आवाज आलाय, परंतु फिल्डर षटकार. आताही मागच्या बॉलचं असं वाटलं की मागील बॉल सारखंच इकडे होतंय की काय, परंतु कदाचित त्यांनी ते थोडेसे टच झाले पाठी, बरोबर ना. आणि षटकार आला. आणि कुठेतरी याही परिस्थितीत आम्हाला प्रयत्न करायचे अमोल सांगतायत सुभाषजी. अगदी बरोबर. आपण पाहतोय अमोल तरीच्या बॅटमधून षटकार, आणि हे आपण पाहू शकतो झेल चांगला पकडला होता. मात्र सीमाशी जी जी रॅलिंग आपण बघतोय, तर रॅलिंगला त्याचं अंग टच झालेलं आहे, आणि म्हणूनच हा षटकार आहे. षटकार खेचलाय, आत्मविश्वास वाढलाय. बॅटर अमोल तरे ऑप्शनच्या बाहेर, बराचसा बाहेर टाकला. एका षटकाराने बॉलरला आपला टप्पा बदलायला लावला. थोडंसं नक्कीच दिशेमध्ये भरकटानं गोलंदाज जाणून मध्ये बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्त्वाचा असतो. इथे या टप्पा चांगला पाहायला मिळत नाही. वा, कमबॅक करतील. दोघांनाही करावं लागेल. बॅट आणि बॉलची ही लढाई आहे, आणि शेवटच्या क्षणापर्यंत मॅच गेली तर मजा सुद्धा आहे. हो. आता माघारी परत आहेत बॅटर. बॅटची कडा, आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जय तुरेने घेतल्या 2 महत्त्वपूर्ण विकेट. अमोल जास्त काळ खेळपट्टीवर नाही थांबले. पहिल्या बॉलवर 6 येऊन सुद्धा, आणि त्याच्यामुळे धावसंख्या झालेली आहे ती 7, आणि विकेट दुसरी. हे आपण पाहू शकतो बाहेरच्या बाजूने निघलेला चेंडू होता अँगल क्रिएट करताना, आणि या बॅटचा हलकासा स्पर्श देखील चेंडूला होतो. या बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यष्टीच्या हातामध्ये स्थिरावतो, आणि अमोल तरी देखील बाद होताना इथे पाहायला मिळतोय. न्यू बॅटर सागर तरी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 विकेट माघारी परतल्यात, परंतु तरी हार मानायची नाहीये. खेळायचं आहे, लढायचं आहे, प्रयत्न करायचे. तुम्हाला चांगला प्रयत्न इकडे करावा लागेल. चला जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. पहिली ओव्हर सुरू आहे. 2 विकेट माघारी परतलेत, 1 षटकार आलाय, आणि आता सागर तरे मैदानात दाखल झालेत. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गांगुर्डे ऑलरेडी आहेत. प्रशांत आणि सागर या दोघांना खेळावं लागेल. लक्ष साधं सोपं नाहीये. आजच्या दिवसातील सगळ्यात मोठं आहे 92 धावांचं, परंतु असं कुठे लिहिलंय की मोठं लक्ष असलं म्हणून पार होत नाही. होतात ना मोठी लक्ष सुद्धा पार होतात, परंतु त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. तुम्हाला धावांची सुनामी यावं लागेल. पाहूया ते होईल का. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल. पंच निरंजन सर आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉल कळवत आहेत. 8 वर धावसंख्या गेलेली आहे. पहिली ओव्हर 2 विकेट माघारी परतल्यानंतर देखील मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न आहे. केवनी दिवे संघ नुकताच पनवेलमध्ये सुद्धा जिंकून आलाय, तर दुसऱ्या बाजूला बादवड धडाकेबादच्या सेमीफायनलमध्ये होते. लांबून खेचला, परंतु टायमिंग. हो, पुन्हा एकदा प्रयत्न होता करा, परंतु 6 आलाय, षटकार आलाय, आणि त्याच्यामुळे धावसंख्या पुढे गेली आहे. टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतोय. खडे घ्या तरी, आणि फटका केलेला आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. काय फटका घ्या आपण पाहतोय, भीमटोला वज्र टोला आणि चिनू सीमा अशा प्रकारे गेला हा षटकार पाहायला मिळतोय. वा, या षटकाराने एकच सांगितलं जात आहे की आम्ही या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणार आहे. रोखायचं तर रोका, लावा ताकद, आम्ही प्रयत्न करणार आहोत इकडे सांगतायत. आणि त्याच्यामुळे धावसंख्या 14 वर गेली आहे. चांगला स्टार्ट आहे. 2 विकेट आल्यात, ही बाब बॉलिंग टीमसाठी चांगली आहे, परंतु 14 रन सुद्धा झाल्यात. 92 करायचे आहेत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, अपेक्षा एवढा बॉल उसळी नाही घेतली, त्यामुळे 1 रन तर मिळणार आहे. पहिली ओव्हर संपते, धावसंख्या झाली आहे 15 ही चांगली धावसंख्या आहे, परंतु 2 विकेट गेलेले आहेत. पहिल्या षटकात समाप्त झालेलं आहे. P1च्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर अयन शेलेवन जयदुर्गा भादवड बी संघाची धावसंख्या 2 बाद 15 धावा.
अजयजी, विशालजी दोघांचंही विशेष कौतुक. खूप छान समालोचन आपण दोघांनी केलं. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. येणाऱ्या 5 ओव्हर बाकी आहेत. 92चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 तर आलेले आहेत. पॉवर प्लेचा आणखीन एक षटक घेऊन आलेले आहेत मेघनाथ गोंधळे. अजूनही 77 पाहिजेत आणि 5 ओव्हरची मॅच आहे आणि जिकडे 5 ओव्हरच्या मॅच असतात तिकडे 77चं टार्गेट पार होतं ना, त्याच्यामुळे प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक गावच्या टीममध्ये 5-6 चांगले बॅट्समन असतातच, 4-5 चांगले बॉलर असतातच, 2-3 चांगले फिल्डर असतातच, 2-3 चांगले ओपनर असतातच, 2-3 चांगले हिटर असतातच, 1-2 चांगले मॅनेजर असतातच, 1-2 जोरदार अभिनंदन, जोरदार टाळ्या वाजवणारे असतात आणि 2-3 खूप जोरजोरात ओरडणारे सुद्धा असतात. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याला मग काय फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार, चुकीला माफी नाही. अगदी बरोबर, चुकी केली जाते. आपण बघतोय फुलटच चिन्ह हाताळला जातोय या मेघनाथ गोंधळेकडून आणि फुलटाचं फुल टोल उचल करताना फलंदाज पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक टीम मध्ये तुम्ही चांगले नाही खेळलात तर मग तुम्हाला ओरडणारे सुद्धा असतात, परंतु ते सुद्धा पाहिजे. नाही ओरडलं तर तुम्ही काय. त्याच्यामुळे प्रत्येक टीम मध्ये प्रत्येकाची एक विशेष भूमिका आहे. मेघनाथ गोंधळे याचं स्वागत षटकाराने करताना आपण बघतोय सागर तरे. अगदी पहिलेच चेंडू हाताळताना आपण बघतोय मेघनाथ गोंधळे याला गोंधळात टाकताना फलंदाज सागर तरे पाहायला मिळतोय. आणखीन एक याही वेळेला पुढे केला आणि याला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. आम्ही खेळणार, आम्ही जिंकणार, आम्ही क्वालिफाय होणार, याच्यासाठी खेळतात दोन्ही टीम. सिक्सर. सलग दुसरा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय या आणि या अजूनही सामना संपलेला नाही दाखवून देताना आपण बघतोय या सागर तरे, सागर रणोके सागर बनतोय वे. अगदी आडव्या बॅटने सर आपण बघतोय की गोलंदाजाला आता आडवं घ्यायला सुरुवात केलेली आहे फलंदाज सागर तरे याने. लगातारचे 2 षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रवेश होतोय, ज्याचा उल्लेख केला होता सर. पॉवर प्लेला जर का 30 रन झाल्या मॅच ऑन राहू शकते आणि आता 27 झालेले आहेत. पहा, आम्हाला दोन्ही बाजूने मॅच गेलेली पाहिजे. आम्हाला मॅच शेवटच्या क्षणापर्यंत गेलेली पाहिजे. जिंकू देत कोणी, आनंद घ्यायचा क्रिकेटचा प्रेक्षकांना सुद्धा. आणखीन एक, परंतु यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत, फिल्डर येत आहेत तिकडे. थोडीशी घाई केली म्हणाल मी सागर यांनी, कारण 3 षटकार 4 बॉलमध्येच त्यांनी मारले होते आणि चांगल्या स्टार्ट नंतर सागर यांची विकेट आली आहे. तिसरा फलंदाज बाद होताना आपण बघतोय या भादवर बी या संघाचा. खरं तर चांगली फलंदाजी या इथे सागर तरीची पाहायला मिळालं होते, मात्र इथे देखील त्याला मोठा फटका केल्याचा मोह आवडता आला नाही. मात्र परफेक्ट टायमिंग देखील तो साधू शकला नाही आणि परिणामस्वरूप झेलबाच्या रूपाने तो बाद होताना पाहायला मिळतोय. सागर तरी बाद झाल्यानंतर त्याचाच बंधू आता मात्र बाला तरे मैदानामध्ये एंटर होताना. सर, याही खेळाडूचं जबरदस्त नावाची चर्चा असते. सागरने आपलं काम केलंय. मॅच पुन्हा एकदा सुरू केली, 3 षटकार मारले, कमी काळ खेळपट्टीवर राहिले, परंतु चर्चा करायला लावली आणि आमच्या माना मात्र इकडे मिड विकेटला वळवायला लावल्या आणि त्याच्यामुळे धावसंख्या पुढे गेली आहे. 27 वर धावसंख्या आहे. अजूनही या ओव्हरमधले 3 बॉल बाकी आहेत. 3 विकेट माघारी परतले. विकेट ही बाब दिवे टीमच्या बाजूने जाते आणि धावा ही बाब मात्र बॅटिंग करणाऱ्या भादवडच्या बाजूने जाते. म्हणजे मॅच ऑन आहे, दोन्ही टीमसाठी ऑन आहे. मेघनाथ गोंधळे. ग्रामीण क्रिकेट, ज्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे, ज्या क्रिकेट हे क्रिकेट आहे ना, हे आपल्या भावनेशी जुडलं गेलंय, गावाशी, आपल्या मुलखाशी, आपल्या प्रदेशाशी, आपल्या कुटुंबाशी.
ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. धावसंख्या 27 झाली आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 92 पाहिजेत खऱ्या, परंतु पाहूया काय होईल. हे बॅटर सुद्धा काही कमी नाही आहेत. बाळा तरे असतील, त्याचबरोबरीने प्रशांत गांगुर्डे, ही अशी जोडी आहे या मॅचला याही परिस्थितीमध्ये पुढे घेऊन जाऊ शकते. ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, थोडासा पुढे टाकला, वाईड यॉर्कर कळलाच नाही, एवढ्या वेगात टाकला. वेग थोडासा वाढवला होता यावेळेला. धावसंख्या जागेवर थांबते 27 वर. या षटकात अजून 2 बॉल बाकी आहेत. हो, 10 बॉल झाले, परंतु प्रशांतच्या वाट्याला अजून एकही नाही आलाय. हरकत नाही, ज्या वेळेला येईल त्यावेळेला एअर स्ट्राईक करावा लागेल. वेगात टाकलाय बॉल, ऑप्शनच्या बाहेर करण्याचा प्रयत्न राहिला, अपील केलं परंतु पंचांनी फेटाळलंय. पिचिंग यस, लेग बायच्या स्वरूपातील एक धाव इकडे कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता गेली ही धावसंख्या 28 वर. ओव्हर सुरू आहे दुसरी. काही हवाई हल्ले मॅचचं गणित बदलतील, परंतु काही सिंगल डबल सुद्धा पाहिजेत. नुसते षटकार चौकार नाही पाहिजेत. तर दुसऱ्या बाजूला डॉट बॉल पाहिजे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विकेट सुद्धा पाहिजे. करणच्या 2 ओव्हर आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही. फुल टॉस, दिशा दिली आहे स्क्वेअर लेगला. टायमिंग तेवढं पाहिलं नाही मिळालंय खरं, परंतु बॉल सीमारेच्या पलीकडे गेलाय आणि आता पंचांनीच तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे या बीमरसाठी. आहे की नाही? अंपेस रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी इथे मात्र नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. 92 धावांचं लक्ष एक मोठं लक्ष आहे, मात्र त्या लक्ष्याचा चांगला पाठलाग देखील आयन 11 जयदुर्ग भादवड बी संघ करताना पाहायला मिळतोय. इट्स फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल कळवला जातोय, परंतु सुभाष धुमाळ सर ज्याची चर्चा करत होतो आपण पॉवर प्लेची, पॉवर प्लेमध्ये 3 विकेट आल्या. बॉलिंग टीमचा प्लस पॉईंट राहिलाय, परंतु बॅटिंग टीमने सुद्धा काय केलंय, 32 रन केले आहेत. आपण 30ची अपेक्षा करत होतो, इकडे 32 झाल्यात. म्हणजे आता येणाऱ्या 4 ओव्हर आणि मॅचला जिंकण्यासाठी 60ची आवश्यकता. 15ची सरासरी अजूनही पाहिजे. आणि जसजसा एकेका टप्प्यात मॅच पुढे जाईल ना, मजा सुद्धा येणार आहे. एक चांगली ओव्हर बॉलिंग टीमला मॅचमध्ये आणील आणि एक चांगली ओव्हर बॅटिंग टीमला सुद्धा मॅचमध्ये आणू शकते. करण खूप महत्त्वपूर्ण असतील. करणच्या 2 ओव्हर. चांगले बॉलर आहेत, बॉलला वळण देण्याची क्षमता आहे, परंतु जगात कोणताही असा बॉलर नाही आहे ज्याला रन येत नाही. कोणताही असा बॉलर नाही ज्याची धुलाई झाली नाही. आणि कोणताही असा बॅट्समन नाही जो एकाच बॉलमध्ये आऊट नाही झाला. किती मोठा बॅटर असेल त्याला आऊट करायला एकच बॉल लागतो. त्याच्यामुळे संधी दोन्ही बाजूला आहे. बादवड विरुद्ध मॅच आपल्याला पाहायला मिळते. खेवणी दिवे भिवंडीतीलच 2 बलाढ्य संघांमधील लढती. भिवंडीच्या संघांची आणखीन एक खासियत आहे, कोणती टीम कोणत्या टीमला कधी हरवेल याचा सुद्धा नियम नाही. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर येत आहे तिकडे. 1 रन कंप्लीट होईल. दुसरीचा कॉल दिला होता. बॉलला वळवण्याचं कसं आहे, काही बॉल वेगात टाकतात, काही बॉल फिरवतात. युवा आहेत आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, 33 वर पाठवलेली आहे. आता बॉलिंग टीमचा आणखीन एक प्लस पॉईंट आहे, आता क्षेत्ररक्षण विखुरले गेलेलं आहे. पॉवर प्लेमध्ये रन येण्याचं कारण हे सुद्धा असतं की संधी असते, कॅच जास्त नाही होऊ शकत कारण सर्कलच्या बाहेर 2च प्लेयर असतात. टप्पा पडतोय, बॉल जास्त टर्न होतोय, रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय, फेकी केली, ती थोडीशी बाजूला गेली आणि त्याच्यामुळे व्हाईट बॉल +1 अशा 2 रन इकडे मिळणार आहेत. धावसंख्या पुन्हा पुढे गेली, ती आता 35 वर गेलेली आहे. रन येत आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. पहिल्या डावात जर पाहिलं तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये रन आल्यात आणि नुसते आले नाही आहेत. 2 ओव्हरमध्ये 37 रन आल्यात पहिल्या डावात शेवटच्या. समोरून वळवण्याचा प्रयत्न होता, बॉलला समोर पाठवलं, तिकडे फिल्डर आहेत, लॉंग ऑफला फेकी करतील तोपर्यंत 1 रन मिळणार. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे आता 36 वर जाते. या षटकात आतापर्यंत 4 रन आलेले आहेत. करण टर्न केलाय, आता समोरून टर्न केलाय, ही तर खासियत आहे या गोलंदाजाची. आणि इकडे चॅलेंज केलं बॅटिंग टीमने व्हाईटसाठी.
योग्य बॉल आहे. योग्य बॉल कळवला जातोय म्हणजे डॉट बॉल इकडे आलाय. टॅलेंट प्रशांत गांगुर्डे यांच्यामध्ये सुद्धा आहे, ते आज दाखवावं लागणार आहे. बाकीचे फलंदाज माघारी परतले असताना त्यांना खेळावं लागेल. हाई बॉल टर्न होतोय. तुमचा टर्न माहिती पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्हाला टप्पा टाकावा लागतो. या खेळाडूला टर्न मोठा आहे आणि बऱ्याचदा त्याच्यामुळे पाहायला मिळते की ऑप्शनच्या बाहेर वाईट देखील जातात त्यांचे, परंतु टर्न मोठा आहे. मग सिमेंट असू देत, गवत असू देत किंवा माती असू देत. यावेळेला लांबून खेचला, समोरच्या दिशेने मारलाय बॉल, सीमारेषेच्या पार. प्रशांत गांगुर्डे यांच्या बॅटमधून येतोय षटकार. तुम्ही तुमच्या टीमचे मेन बॉलर आहेत, तर आम्ही सुद्धा आमच्या टीमचे सलामीवीर आहोत, हेच इकडे बॅटर दाखवत आहेत. आलाय सिक्सर. पुढची स्ट्रोक आपण पाहतोय, अगदी जबरदस्ती केली होती आणि जबरदस्ती करताना जबरदस्त फटका आपण पाहतोय प्रशांत गांगुर्डेच्या बॅटमधून. षटकार आलाय आणि त्याच्यामुळे धावसंख्या पुढे गेली आहे, ते आता 43 वर गेलेली आहे. षटकार आलेला आहे. चुकी कुणाकडूनही होऊ दे, त्या चुकीला माफी नाहीये. कमबॅक आता गोलंदाजांना करायचं आहे. प्रशांत गांगुर्डे यांच्या बॅटमधून चौकार आलाय, षटकार सुद्धा आलाय. आई बॉल त्याच पद्धतीने थोडासा आता टप्पा ऑप्शनच्या बाहेर ठेवून तिकडनं वळवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामुळे आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. मोठा टर्न होतोय आणि पुन्हा एकदा अवांतर धाव धावप्लेटमध्ये जोडली जाते. या अवांतर धावने संघाची धावसंख्या 4 44 धावा. 44 धावा धाव फलकावर. ज्या लक्ष्याचा पाठलाग करायचा त्याच्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळते. हो हो हो, आता वेगात टाकला, आता वेगात टाकला, सरळ टाकला. आतापर्यंत बॉल फिरवत होते, परंतु बॉल फिरवल्यामुळे थोडेसे जास्त बाहेर जातात याचा अंदाज आला आणि आता थोडासा सरळ टाकण्याचा प्रयत्न त्याने केलाय. डॉट आलाय. इथे आपण बघू शकता आर्मरचा वापर करताना गोलंदाज पाहायला मिळतो. या अगोदर लेग ब्रेकचा त्यांनी चांगला वापर केला होता, यावेळी मात्र आर्मरचा वापर केलेला आहे. ऑप्शनच्या बाहेरून कव्हरच्या क्षेत्रात गॅपमध्ये बॉल जातोय. यस, फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. मॅच ऑन आहे आणि धावफलक जर पाहिला तर पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. म्हणजे ही मॅच ऑन 48 झाल्यात आणि आता पाहिजे किती, 44 पाहिजे. बरोबर, 3 विकेट गेल्यात, परंतु ज्या रन पाहिजेत 3 ओव्हरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहेत. 3 ओव्हरमध्ये 48 झाल्यात आणि आता 3 ओव्हरमध्ये पाहिजेत 44 पाहिजेत. मॅच 50-50. तुम्हाला सर काय म्हणाल? नक्कीच मॅच 50-50 अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी हेड टू हेड मुकाबला आणि नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण म्हणजे सामना नक्कीच असायला हवा त्याप्रमाणे सामना देखील पाहायला मिळते. व्ह्या निरपजेस गावती दिवे आणि आयन्स 11 जयदुर्ग भादवड बी या 2 संघामध्ये दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत आणि या 70-70 लाईट डिलिगाचं या इक्वेशन आपण बघतोय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये बरोबर 44 धावांची आवश्यकता आहे. 18-44चं समीकरण हे या स्क्रीनवर आपण इक्वेशन देखील पाहू शकता. ड्रिंक्स इंटरव्हल आपल्याला पाहायला मिळतोय. या इथे मात्र ज्याप्रमाणे सामना अपेक्षित होता त्याप्रमाणे सामना देखील पाहायला मिळतोय. 92 धावांचं लक्ष्य. मागील सामन्यामध्ये देखील आपण बघितलं तर 89 धावांचा पाठलाग चांगल्या रीतीने पाहायला मिळाला होता आणि इथे 92 धावांचं जरी लक्ष्य असलं, जेवढं मोठं लक्ष्य आहे तेवढं चांगलं परफॉर्मन्स आयन्स 11 जयदुर्ग भादवड बी संघाकडून देखील पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकामध्ये 48 धावा. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना बनलेला आहे. आणि माझ्या मते ज्या 3 ओव्हर शिल्लक आहेत, जय तुरे आहे, त्याचबरोबर सूरज आहेत आणि करण आहेत, म्हणजे तिन्ही बॉलर चांगले आहेत. परंतु या दोन्ही खेळाडूंची नजर बसलेली आहे. आता बाळा केव्हाही रंगात आले तर काय करू शकतात अख्ख्या भिवंडीला माहिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत गांगुर्डे हे आता लयमध्ये आलेले आहेत. आणि ज्या अँगलने आपण मॅचकडे पाहतोय सर, अजूनही मी म्हणेल 50-50 आहे ही मॅच. अगदी बरोबर. अगदी बंद लिफाफ्याप्रमाणे हा सामना पुढे पुढे सरकत आहे. अजून या सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. कुठलाही संघ बाजी मारू शकतोय, कारण दोन्ही संघ आपण बघितले तर फायटर संघ आहेत आणि फाईट बॅक देताना देखील आपण या दोन्ही संघांना पाहतोय. कधी सामना नक्कीच झुकला जाईल तो भादवड संघाच्या बाजूने, तर कधी सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळेल दिव्य संघाच्या बाजूने. जय तूर येतोय बॉलिंग ट्रॅकवर, ज्याने P1चं पहिलं षटक घातलं होतं आणि त्याला पुन्हा एकदा कायम ठेवलेलं आहे ते संघ नाही का नाही.
जयतुऱ्याचा सामनागर फलंदाज बाला तरे. इथे समोर चेंडूला 20 मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. सूरज भोईर तिथे सज्ज आहे. फक्त एकच अवघणीची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल आहे पुरेस रखताना. धावसंख्या सिंगल आहे पोचते 49 वर 49. 92 लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय आयन्स 11 जयदुर्गा भादवड बी हा संघ. चौथं षटक मार्गसह जय तुरे आपल्या स्पेलमधील शेवटचा आणि संघाकडून चौथं षटकात आलताना. इथे इनसाइड आउट हा फटका फसलेला आहे. शतरक्षकच्या चेंडू खाली विकेटचा पतन. फलंदाज बाद प्रशांत गांगुडे याची केली संपुष्टात. प्रशांत याला शांत करताना आपण बघतोय गोलंदाज जय तुरे. जास्त सफल पहिलेच जाऊ नक्कीच या ठिकाणी झाले होते. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला आणि तिकडनं मग काय समोर खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि तिकडे फिल्डरच आलेले आहेत. चौथा फलंदाज बाद होताना आपण बघतोय आयन्स 11 जयदुर्गा भादवड बी संघाचा प्रशांत गांगुडे आणि बाद होण्यापूर्वी 2 चौकार एका षटकाच्या मदतीने 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये एकी एकेरी धाव नाही, एकी दुहेरी धाव नाही. या चौथी विकेट आली आहे. म्हणजे ज्या विकेटची अपेक्षा होती, हे प्रशांत गांगुर्डे जे आहेत ना, त्यांनी सलामी रोडून चांगली कामगिरी केली. परंतु आता मिडल ऑर्डरची भूमिका खूप महत्त्वाची आहे. बाळा तरे आणि मुकेश मते या दोघांना आता इकडे खेळावं लागणार आहे. एखादी पार्टनरशिप आहे. म्हणजे तुम्ही क्रिकेटच्या खेळात धुमाळ सर सुरुवात करून चालत नाही. तुम्हाला या क्रिकेटच्या खेळामध्ये शेवट करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं. आणि मॅच अजूनही संपलेली नाही आहे. मला वाटतं याही परिस्थितीत मॅच बनेल, परंतु त्याच्यासाठी या दोन्ही बॅटरला खेळपट्टीवर उभं राहावं लागणार आहे. आणि फक्त 6-4 नाही, सिंगल डबलने सुद्धा मॅच सुरू ठेवावी लागेल ना. अगदी बरोबर उल्लेख केला. कारण आपण बघतोय केवळ मोठे फटके नव्हे तर क्रिकेटच्या लाईफलाईनचा देखील वापर करावा लागेल. मुंबईची लाईफलाईन बेस्ट अँड लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल अँड सिंगल डबलवर देखील भर द्यावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप देखील अपेक्षित असणार आहे या जोडीकडून. एखाद्या फलंदाजाला अँकर रोल देखील इथून निभावावा लागेल. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 49. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. चौथं षटक मार्गसह जय तुरे आपल्या कोट्यातील शेवटचं आणि संघाकडून चौथं षटक घालताना. हो लॉर फुलटा चेंडूला टर्न केलेला चेंडू निघून जाते सीमा पार. पिकअप शॉट षटकार. वाह, या सिक्सरने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलेला आहे. कधी भादवड तर कधी दिवे असा सामना चाललाय आणि हळूहळू मजा यायला लागली आहे. 92ची मॅच सुद्धा रंगू शकते आणि तेच इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. 92चा सामना सुद्धा आता रंगायला लागलाय. हा सामना रंगायला लागलाय. नक्कीच या अगोदर 89 धावांचं टार्गेट होतं, तोही सामना देखील रंगताना आपण पाहिला होता. आणि इथे 92 धावांचं टार्गेट आहे आणि हा सामना देखील रंगत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय फलंदाज मुकेश मते याने. जय तुरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत झेपावतोय. चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. सूरज कडून फक्त एकच धावगणी संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. भादोड 20 संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचते ती अब तक 56 वर. अजूनही जर पाहिलं तर 14 बॉलमध्ये 36ची आवश्यकता आहे. हळूहळू सुभाष सर मॅच बनायला लागली आहे. नक्कीच आपण पाहतोय या 14 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. यावेळी समोर चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. मात्र हा झेल तिथे ड्रॉप केला जातोय. बाला तरी याला जीवदान दिलं जातं आणि हे दिलेलं जीवदान कदाचित मागणं देखील ठरवू शकतात. कारण बाला कधी प्रतिस्पर्धी संघावर घालू शकतोय. पहा, बाळा तरे महत्वाचे आहेत, मुकेश सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. मागच्या मॅचमध्ये ते मॅन ऑफ द मॅच राहिले होते, तेही तेवढेच महत्वाचे. आता ही सुटलेली कॅच मॅचचं गणित बदलेल का? चुकीला माफी नाही असं सर म्हटलं जातं. आणि अजूनही 13 बॉलमध्ये एक करायचे ते 35 करायचे आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 57 धावा. हा झेल सोडला गेल्याने हा झेल कदाचित मागणं ठरू शकेल तो क्षेत्ररक्षण करणारे व्हॅन इंडबाचेच गावदेव संघासाठी. गोलंदाज जय तुरे देखील थोडासा निराश पाहायला मिळतोय झेल सोडल्यानंतर. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. दोन्ही संघांना समान संधी आहे. खडे स्टँड अँड डिलिव्हर हवाई फायर आणि हा चेंडू निघून जाते सीमाच्या बाहेर. स्टेट हिट. वाह, याला म्हणतात मॅच. लक्ष किती आहे याचं महत्व, याला महत्व नाही आहे. हे भादवडवाले काय आता ऐकायला तयार नाही आहेत. परंतु आता डोकं चालवायला लागेल कुणाला? दिवेवाल्यांना मॅचमध्ये येण्यासाठी.
4 ओव्हरचा पहिला खेळ संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 63 झाल्या. 12 बॉलमध्ये पाहिजेत 29. सामना बनलेला आहे. आपण पाहतोय दिवे संघाला एका बाजूला विजय हवे, मात्र भादवड बी संघ कुठे हार मानायला तयार आहे. तो देखील नक्कीच जिंकण्यासाठी आतुर झालेला आहे. एका बाजूला आपण पाहतोय विहान इंटरप्राइजेस गावदेवी दिवे ज्यांना हार नसेल मंजूर, तर दुसऱ्या बाजूला आयन शैलीवन अजयदुर्गा भादवड बी ज्यांना जिंकणे जरूर, कारण दोन्ही संघासाठी या अतिशय अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जो हार गया मानो घर गया. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र टाटा बाय बाय करावं लागेल. मात्र जो संघ जिंकेल तो टॉप 8 मध्ये क्वालिफाय करताना पाहायला मिळेल. पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणी असा, ज्या वेळेला तुमची टीम मैदानात खेळते ना, टेन्शन येतं म्हणजे येतं, जसं आमच्या ओमला सध्या आलंय. ओम पाटील आपण पाहतोय थोडंसं टेन्समध्ये. करण पाटील यांचे बंधू आहेत आणि आता बॉलिंग ट्रॅकवर करण पाटील आपल्याला पाहायला मिळतात. अरविंद पाटील यांचे सुपुत्र. वाह, काय होणार काय होणार. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 29 पाहिजे. सुभाष सर, मॅच बनू शकते याही परिस्थितीमध्ये. आणि पाहूया या मॅचमध्ये अंतिम टप्प्यामध्ये काय होणार. 12 बॉलमध्ये 29. 92ची मॅच सुद्धा 12 बॉल 29 आलेत. काही डॉट बॉल मॅच दिवेच्या बाजूने आणि काही मोठे स्ट्रोक मॅच भादवडच्या बाजूने. सध्या मॅच कुठे आहे? इकडे आहे. कोण गावामध्ये आहे? क्वालिफाय व्हायचं आहे, त्याच्यासाठीचे प्रयत्न. करणच्या बाबतीत ही थोडीशी समस्या राहिली आहे. ऑप्शनच्या बाहेरून फिरवायला जात आहेत, त्यांचा टर्न मोठा आहे आणि कसं असतं सर, सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर बॉल कमी वळतो, परंतु ही सिमेंटची खेळपट्टी असे हिच्यावर बॉल जास्त वळतो. कारण सकाळी सुद्धा सिद्धूने लगातार 5 बॉल डॉट टाकले होते. कधी 18 बॉलला 16 पाहिजे होते, त्यावेळेला लगातार 5 बॉल डॉट टाकले होते. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. कारण ना थोडंसं कमबॅक इकडे तर करावंच लागणार आहे. सुभाष सर, या आता असा क्षण आहे मॅचचा, कारण तुम्हाला मॅचमध्ये यायचं असेल तर तुम्हालाच कामगिरी करावी लागणार आहे. कारण बॉल तुमच्या हातात आहे. फिल्डिंग करतोय तो किंवा बाहेरून पाहतोय तो मॅच वाचवायला येणार नाहीये. ज्याच्या हातात बॉल आहे तोच वाचवणार आहे आणि ज्याच्या हातात बॅट आहे ते जिंकून देणार आहेत. पाहूया. समोर खेचलाय, खेचून मारला, समोर मारला. बाळा तरे भादवडसाठी ब्रँड आहेत आणि त्यांनी इकडे दाखवून दिलाय मोठा स्ट्रोक. 6-6-6 सिक्सर. क्या बात आहे. आपण पाहतोय बाला नक्कीच मी मगाशीच उल्लेख केला होता, बाला तरेचा झेल दौर सोडलेला आहे. बाला असा एक फलंदाज आहे, तो कधी प्रतिहल्ला करू शकतोय आणि बाला प्रतिहल्ला करताना आपण पाहतोय. आणि करण पाटील आता म्हणत असेल, बाला ये तूने क्या कर डाला. परंतु करण सुद्धा काही कमी नाही आहे. कसं मॅच आपल्या टीमला मॅचमध्ये आणायचं त्यांना माहीत आहे. युवा टॅलेंट आहे आणि ज्या ज्या वेळेला हा खेळाडू आम्हाला दिसतो ना, अंबरनाथची सायली एक्स ट्रॉफी आठवते. सिल्वर स्टार मधून खेळत असताना एक मोठा विजय त्यांनी मिळवला होता. आज तशी बॉलिंग करावी लागणार आहे. पाहूया. समोर समोर एक ताकदवर फटका खेळलाय. फिल्डर येत आहेत तिकडे. 1 रन मिळेल. फिल्डिंग चांगली आणि थ्रो सुद्धा चांगलाच. 1च रन मिळणार आहे. 1 आली तर टाळ्या दिवेच्या बाजूला वाजणार आहेत. 4 आणि 6 आले तर टाळ्या भादवडच्या बाजूने वाजणार आहेत. पाहूया. टाळ्या नक्कीच वाजणार आहेत, परंतु कोणत्या बाजूने ते फक्त आपल्याला पाहायचंय. समीकरण बदललंय. 10 बॉलमध्ये 20. कुणाला वाटलं होतं का 92चा पाठलाग करत असताना 10 मध्ये 20 होतील? परंतु मित्रांनो, या क्रिकेटच्या खेळाची ही जादू आहे. तो रंगतो आणि आपण मग काय सगळंच विसरून जातो आणि या खेळाचे होऊन जातो. मनामध्ये फक्त आपल्या देवाचा धावा करत असतो. देवा, आमचं गाव, आमची टीम जिंकू दे. या वेळेला फटका फसला. यस करण. वाह, पकडली गेली कॅच. कोंडी फुटली आहे, विकेट आली आहे आणि करणने आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं. आता चांगल्या टप्प्यावरून बॉलला फिरवलं आणि मग फटका फसला. मुकेश मते आपण बघतोय निराश हाताश पाहायला मिळतोय, कारण मोठा फरक केल्याचा मनसुबा होता, मात्र उंची जास्त लांबी कमी. आणि कौतुक करावं लागेल सूरज भोईर याचं, कारण खूप दूरवरून येऊन त्यांनी हा झेल पकडलेला आहे आणि चांगली कॉलिंग देखील पाहायला मिळाली होती, कारण 2-2 शतकीय चेंडूपर्यंत पोहोचले होते. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये मात्र चांगली कॉलिंग आणि चांगला झेल पाहायला मिळतोय. तुषार आले, तुषार जोशी, आणि मुख्याच्या क्षणी ही विकेट आलेली आहे. मुकेश मते 2 सिक्स मारले आपल्या टीमसाठी. चांगली कामगिरी केली, परंतु माघारी परत आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 20 ची आवश्यकता. सुभाष धुमाळ सर काय म्हणाल?
रोमहर्षक रंगत स्थितीमध्ये सामना आलेला आहे. जिद्दी क्रिकेट सर पाहायला मिळते. कुठलाही संघ हार मानायला तयार नाही, कारण ग्रामीण बिग बॅश ही स्पर्धा आपण बघतोय, सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमधून नक्कीच इथून जर जो संघ जिंकेल तो टॉप 8मध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. म्हणूनच त्यासाठी लढाई दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते. ज्या 4 टीम क्वालिफाय होणार आहेत ना, नॉर्मली फटाके कधी वाजतात माहिती आहे? टीम जिंकल्यावर. इकडे क्वालिफायर झाल्यावर सुद्धा फटाके वाजणार आहेत, कारण टॉप 16मध्ये जायचं आहे. त्या ज्या 4 टीम क्वालिफाय होणार आहेत त्या कोण होणार आहेत याची सुद्धा चर्चा आहे. 9 बॉलमध्ये 20 करायच्या आहेत. क्रिकेटचा थरार. हो हो हो, हा वेगात टाकला. त्यांनी पहिला 1 बॉल टाकण्यासाठी 8 रन दिल्या होत्या आणि आता मात्र कमबॅक केलंय. आणि आता कमबॅक होताना पाहायला मिळतंय बाहेरून टाळ्या वाजायला लागलेल्या आहेत. 8 मध्ये 20 पाहिजेत. हे 2 बॉल खूप निर्णायक आहेत. हे 2 बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप निर्णायक आहेत. क्रिकेटचा अद्भुत खेळ पाहायला मिळतोय आपल्याला इकडे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, परंतु चांगलीच रंगली आहे. समोर खेळले फिल्डर आहेत, येत आहेत तिकडे. 1 रन कंप्लीट होते. अतिशय वेगात आलेत. 7 बॉल आणि 19 पाहिजेत. पहिला सामना जसा झाला ना तसाच सामना व्हायला लागलेला आहे इकडे. आता 7 बॉलमध्ये 19ची आवश्यकता आहे. एक बॉल महत्त्वाचा आहे. एक 6 महत्त्वाचा असेल, 4 महत्त्वाचा असेल आणि ओव्हर सुद्धा महत्त्वाची असेल. अजूनही कुणालाच माहीत नाही भादवड जिंकणार आहे की दिवे जिंकणार आहे. केवनी दिवे की भादवड, काय होणार? मॅच अंतिम टप्प्यात. यावेळेला फटका चांगला आहे. निघालाय सीमारेच्या दिशेने, परंतु फिल्डर येत आहेत. 1 रन आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, जिकडे धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि असा सामना होता मोठी देसाईचा आणि भादवडच होती. त्यावेळेला भादवड फिल्डिंगला होती आणि आता भादवड बॅटिंगला आहे. आणि आता पाहिजे 6 बॉलमध्ये 18 पाहिजे आहेत. त्याच्यामुळे काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय. 12 मध्ये 35 पाहिजे होते ना? नाही, 12 मध्ये किती पाहिजे होते? 28 पाहिजे होते. ही ओव्हर करणने पहिल्या एका बॉलसाठी 8 रन दिल्यानंतर सुद्धा फक्त 10 रन दिलेले आहेत. त्याही मॅचला 6 मध्ये 18 पाहिजे होते. आताही 6 मध्ये 18 पाहिजे. काहींना वाटत असेल भादवड जिंकावं, काहींना वाटत असेल केवनी दिवे जिंकावं आणि आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. धुमाळ सर, नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षक देखील खुश आहेत. प्रेक्षकांनी जो अपेक्षित सामना केला होता त्या अपेक्षेप्रमाणे हा सामना देखील रंगताना पाहायला मिळतोय. अजूनही सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. मात्र कौतुक करावं लागेल इथे देखील दोन्ही संघांचं, कारण हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळतो. हाय स्कोरिंग सामना रंगतदार देखील पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी येत आहेत ज्याही खेळाडूने मात्र या गावाचं नाव केले असेच खेळाडू आहेत, दर्जेदार खेळाडू आहेत. सूरज, पाहूया काय होईल. 6 बॉलमध्ये 18ची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला बाळा तरे यांनी देखील या गावाचं नाव कित्येक वर्ष केलंय. ते बॅटिंगला आहेत. सूरज हे सुद्धा भिवंडी तालुक्यातील वेगवान गोलंदाजांच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव आहे. शेवटची ओव्हर. 6 बॉलमध्ये 18 पाहिजेत. प्रत्येक बॉल नंतर समीकरणं बदलतील. पाहूया शेवटची ओव्हर. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेरचा जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. पंचांच्या निर्णयाला केलंय चॅलेंज. बॅटिंग टीमने वाईड आहे की नाही याकरता बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आपण पाहतोय. वाईडसाठी सामना अतिशय रंगत स्थितीमध्ये येऊन पोहोचलेला आहे. सायंकाळी 17 आणि सायंकाळी 17 मधील हा सामना आपण पाहतोय हॉट होताना पाहायला मिळतोय. योग्य बॉल कळवला जातोय. डॉट बॉल आलाय. आता 5 मधले 3 बाहेर मारायचेत. 5 मधले 3 बाहेर मारायचेत. मारावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. बाळा तरे या अगोदर अशा असंख्य मॅचेस आपल्या गावासाठी जिंकून दिल्यात. आज पुन्हा एकदा करावं लागेल. परंतु सूरज हे सुद्धा या गावचे एक महत्त्वाचे गोलंदाज आहेत. त्यांच्याच हातात चेंडू पाहायला मिळतोय. 6ची भाषा बाळा यांना बोलायची आहे. बिग हिट. खतरनाक सिक्सर. क्या बात आहे बाला, हे तूने क्या कर डाला असंच आता म्हणत असेल दिवे संघ. जबरदस्त याला म्हणतात क्रिकेट. जे रंगलं नाही तर मजा सुद्धा येत नाही. म्हणजे एकतर्फी मॅच कुणालाच आवडत नाहीत आणि त्याच्यामुळे आणखीन एक चुरशीची मॅच पाहायला मिळते आपल्याला. आता पाहिजे 4 बॉलमध्ये
12 4 बॉलमध्ये 12 पाहिजेत. काय होणार? मॅच रंगतात. आता याच मॅच एवढ्या रंगतायत तर मेन मॅच 17 ते 22 ला किती रंगतील? सगळ्यांचं लक्ष तिकडे असणार आहे. 17 ते 22च्या मॅचेस काय माहोल असेल, काय गर्दी असेल, काय लाईट्स असतील, काय खेळाडू असतील, काय आयकॉन असतील, या सगळ्या चर्चा होणार आहेत. क्या बात आहे. नक्कीच आपण म्हणू शकतो चंदू शेट्टी सर येतो झाके अभी मेन शो बाके. एक सिक्सने टीमची मीटिंग घ्यायला लावली इकडे आणि हेच आहे, गरज आहे. टीमचे काही अनुभवी खेळाडू असतात, साथी सहकारी असतात, बॉलर्स असतात, चर्चा करतात आणि हे गरजेचं सुद्धा आहे. पाहूया 4 मध्ये 12. पहिला बॉल हा दिवेचा होता, दुसरा बॉल हा बादवडचा आहे. दिवे की बादवड, बादवड की केवनी दिवे. अजूनही मॅच ऑन आहे. 12th मॅन मात्र आपली जागा बदलत आहे. ते पाठी होते, आता पुढे गेले थोडेसे. आनंद क्रिकेटचा आणि म्हणून तर मजा आहे. का आवडतो आपल्याला हा खेळ. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, उसळी होती, बॉल पाठीमागे चाललाय, फिल्डर येत आहे तिकडे, बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय, दुसरीचा कॉल दिलाय, अतिशय वेगामध्ये 2 रन कंप्लीट केलेले आहेत. हो हो, काय जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली आहे आणि हे तर प्रयत्न करावेच लागतात. आणि 3 मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. कमिंग सून नक्कीच आपण पाहू शकतो 17 मार्च ते 22 मार्च 2026. भारतातील सगळ्यात मोठी गावासाठीची स्पर्धा. पर्व पहिलं पाहिलं, पर्व दुसरं पाहिलं, पर्व तिसरं पाहिलं, पर्व चौथं आपल्या भेटीला येत आहे. हा तामझाम, विक्रमी प्रेक्षकांची गर्दी आणि भारतातील सर्वोत्कृष्ट आयकॉन याच मैदानात पाहायला मिळणार आहेत. मजा येणार आहे. परंतु सध्या मजा घेतो या मॅचची आम्ही. 3 बॉलमध्ये पाहिजेत 10. काय होणार? बाळा सूरज, सूरज बाळा, बादवड दिवे, दिवे बादवड, रंगलेली मॅच. यावेळेला देखील थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर आहे तिकडे, येत आहेत, एक धाव घेतली आहे, दुसरी साडीचा कॉल दिलाय आणि काय, ओ 2 रन कंप्लीट. आता मॅच गेली आहे 2 बॉल आणि 8 वर गेली आहे, 8 वर गेली आहे. बॉलरला चांगला टप्पा टाकायचा आहे. या अगोदर देखील असाच सामना झाला, त्या सामन्याची झेरॉक्स कॉपी काढली की काय इकडे कळे ना. आणि परंतु मॅचचा आनंद घेतोय, दोन्ही टीम आनंद घेत आहेत ना. क्या बात आहे. आपण पाहतोय थोडासा कूल क्लायमेट आहे, मात्र हॉट क्रिकेट पाहायला मिळतोय. हॉट सामना झालेला आहे. मजा आहे. खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांच्या काळजाचे ठोके. आमच्या ओमचा चेहरा पहा. हा हो, एक भादवडवाले आहेत, एक शुभम तर भादवडवाले आहेत आमचे. ओम जर पाहिलं तर दिवेवाले आहेत आणि दोघे इकडून तिकडे तिकडून इकडे चाललेले आहेत. म्हणजे हा सामना शुभम विरुद्ध ओम देखील आपण म्हणू शकतोय. वा, चला चला मॅच सुरू करा. 2 बॉल आणि 8 ची आवश्यकता. या क्वालिफायरला एवढी चुरस पाहायला मिळते, मुख्य स्पर्धेमध्ये काय पाहायला मिळणार आहे. ये तो झाके अभी बहुत कुछ बाकी. 2 चुन आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 92चा पाठलाग करायचा होता, मॅच आली आहे 2 मध्ये 8. परंतु मी अजूनही सुपर ओव्हरच्याच बाजूने जाईल. पाहूया काय होईल. 3 पर्याय आहेत. आपण पाहतोय सुपर ओव्हर दिवे संघ जिंकू शकतोय, भादवड संघ देखील जिंकू शकतोय. वा, चांगले क्रिकेट पाहायला मिळावं. दोन्ही टीम चांगल्या खेळल्यात, दोन्ही टीमचं विशेष कौतुक. परंतु जिंकणार एकच आहे. पाहूया काय होईल. 2 बॉल मध्ये 8 पाहिजेत. बाळा तरे, सूरज भोईर, बाळा तरे, भादवड की दिवे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॉल कव्हरच्या क्षेत्रात जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसरी साडीचा कॉल मात्र तिकडे दिला गेलाय आणि आता 1 बॉल 6. पुन्हा तशीच मॅच. परंतु मला जी आशा होती ते नाही होणार आहे आता. म्हणजे सुपर ओव्हर नाही होणार आहे. तेव्हाही तुमचा अपेक्षा भंग झाला होता चंदू शेट्टी सर, आणि इथे देखील अपेक्षा भंग होता ना. हा, परंतु मॅच चांगली होते, यामुळे मी काय सगळेच खुश असतील, कारण सगळ्यांना चांगल्या मॅच पाहिजेत. 1 चुन आणि गोल्डन षटकरची आवश्यकता है. इसे लगा डाला तो मैच को झिंगा लाला. वा, पुन्हा एकदा विधानसभा भरली इकडे. कसा बॉल टाकायचा, कुठे बॉल टाकायचा, आणि ती चर्चा सुरू आहे. परंतु पंचांकडे देखील लक्ष द्या. पंच म्हणतात मॅच सुरू करा आता. चला, गोल्डन डिलिव्हरी की गोल्डन षटकर. जो जिंकणार उद्या येणार, जो हरणार तो उद्या घरून मॅच पाहणार. क्या बात आहे. आणि हे घडणार आहे. प्लेअर डगआउटचं चित्र आता जे बसले होते ते उभे राहिलेत सगळे. आम्ही सुद्धा बसलो होतो, आता उभे राहिलोय. अशाच प्रकारची मॅच चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल
आणि मॅचला जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता. याच बाळा तरे यांनी असंख्य मॅचेस आपल्या गावाला शेवटच्या बॉलवर षटकार मारताना जिंकून दिलेल्या आहेत, परंतु आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपलं घर ट्रॉफीने भरवलंय या सूरज भोईरने, हेही विसरून चालणार नाहीये. दोन्ही दिग्गज आहेत एकमेकांच्या विरोधात. आणि काय होणार आता आपल्याला पाहायचंय, केवणी दिवे की भादवड, भादवड की केवणी दिवे, असा सामना इकडे पाहायला मिळतोय. आणि मॅच अंतिम टप्प्यामध्ये 1 बॉल 6. एका बाजूला सूरज भोईर तर दुसऱ्या बाजूला बाला तरे. हा सामना आता यांच्या विरुद्ध देखील म्हणता येईल. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कृपया जास्त वेळ आपण घेत आहेत दिवे संघ, आपण खेळ सुरू करायचा आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पहा शेवटच्या बॉलवर काय होणार. 1 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 6. षटकार येईल का की येणार नाही, तेच या ठिकाणी पाहायचंय. दोन्ही टीमला पाठिंबा देण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मात्र आपण नक्कीच वाजूयात. शेवटच्या बॉलवर गेली आहे मॅच. जो जिंकणार, जर का बाळाने षटकार मारला बाहेर तर बाळा यांना तर खांद्यावर उचलून आणतील. आणि मॅच जिंकून दिली तर सूरज यांचं सुद्धा कौतुक होईलच होईल, कारण जबरदस्त मॅच झाली आहे. 1 बॉल 6. ग्रामीण धमाका बिग बॅचच्या क्वालिफायर मॅच मधील चुरस पाहायला मिळते. 92ची मॅच शेवटच्या बॉलवर आलेली आहे, हे सुद्धा काही कमी नाहीये. 1 बॉल 6. षटकाराची भाषा बोलायला लागेल बॅटरला आणि बॉलरला. चांगला बॉल टाकायचा आहे. केवणी दिवे की भादवड, भादवड की केवणी दिवे, बाळा की सूरज, सूरज की बाळा. यावेळेला फटका खेळलाय, समोर गेलाय आणि 6 मात्र नाही आलाय. चांगली लढत दिली भादवडने, परंतु बाजी मारली आहे या ठिकाणी टीम केवनी दिवे. जबरदस्त मॅच. भादवडकर, तुमचं सुद्धा आम्ही कौतुक करू. तो दोस्तों आज की शाम विहान इंटरप्राइजेस गावदेव दिवे टीम के नाम अभिनंदन. विहान इंटरप्राइजेस गावदेव दिवे मात्र अभिनंदन आयन्स 11 जयदुर्ग भादोड बी संघाचं देखील करूया, कारण त्याने देखील चांगला फाईट बॅक दिला होता. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलणार होता आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपोर्ट स्कोर अल्पेश गायकवाड आपल्यापर्यंत पोहोचवतील. 0 मिनिटां कमाल मिस्टर कमाल अक्षय मडवी ठरलाय, ज्यांनी सलामी लावून 30 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. 10 चेंडूमध्ये 2 षटकारांनी 4 चौकाच्या मध्ये त्याने घंडो काका मिंडोमे करणारा 0 मिनिटां कमाल मिस्टर कमाल अक्षय मडवी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तो दोस्तों आज की शाम अक्षय मडवी, कुणाल पाटिल, सागर भोईर, जतिन पाटिल, सागर पाटिल, सूरज भोईर और विहान इंटरप्राइजेस गावदेव दिवे टीम के नाम. अक्षय मडवी आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक बहाल करत आहेत सूरज भोईर याला, सन ऑफ दिवे. नक्कीच एक सूरज असताना गेला असला